नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत 30 एप्रिलला जी आपली कंबाईंड प्रिलिम्स होऊ घातलेली आहेत त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आजचं आपलं सेशन असेल. आजच्या सेशनमध्ये आपण टाईम, डिस्टन्स आणि स्पीड हा टॉपिक तसेच त्या टॉपिकवर आधारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं सखोल पद्धतीने ॲनालिसिस करणार आहोत. चला मग आपण आपल्या या सेशनला सुरुवात करूया. जी आपली 30 एप्रिलला जी कंबाईंड प्रिलिम्स आहेत त्याकरता ही आपल्या टेस्ट सिरीज आहेत. ही टेस्ट सिरीज दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहेत, मराठी आणि इंग्लिश, आणि मुख्य म्हणजे टेस्ट सिरीज स्पष्टीकरणासहित आहेत. या टेस्टमध्ये मी मॅथ्सचं ॲनालिसिस देतो. ही जी टेस्ट आहेत तुम्हाला, ही टेस्ट सिरीज तुम्हाला उपलब्ध आहेत आपल्या विदर्भ आयएस अकॅडमीच्या ॲपला. विदर्भ आयएस अकॅडमीचं ॲप गुगल प्ले स्टोअरला सर्च केल्यानंतर 2 ते 3 ॲप सजेशनमध्ये येतील. त्यापैकी एज्युकेशन ट्री मीडिया हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ओके, चला आपण आपल्या या कन्सेप्टला सुरुवात करूया, टॉपिकला सुरुवात करूया. टाईम, डिस्टन्स अँड स्पीड. बरोबर आहे, वेळ, अंतर आणि वेग. आता याच्यामध्ये बेसिकली जर बघतो म्हटलं तर तीन इंडिव्हिज्युअल टॉपिक येतात. जसं की आता याच्यामध्ये जर आपलं हे जर करतो म्हटलं तर मी बायफर्गेट करतो म्हटलं तर कार, बस, पर्सन, राईट, हे कंटेंट येईल. त्याच्यानंतर रेल्वे इंडिव्हिज्युअल टॉपिक येतोय हा, आणि त्यानंतर एक बोट अँड स्ट्रीम. असे 3 भागामध्ये आपल्याला टाईम, डिस्टन्स, स्पीड हे शिकता येतं. आणि तिन्ही भागाचं जर बघतो म्हटलं रिलेशन आहेत. रिलेशन फक्त थोडं याचं वेगळं जातं आहेत, हा वेगळा आहेत आणि हा कम्प्लीट वेगळा आहे. ठीक आहे, हे तिन्ही इंडिव्हिज्युअल टॉपिक आहेत. परंतु जेव्हा ॲव्हरेज स्पीड असतं किंवा जेव्हा इक्वल अपोजिट डायरेक्शन अँड इक्वल डायरेक्शन असतं त्या केसमध्ये थोडंसं सिमिलॅरिटी आपल्याला त्याच्यामध्ये आढळून येईल. कशा पद्धतीनं आपल्याला त्याच्यामध्ये समानता दिसून येईल हे मी तुम्हाला क्वेश्चनच्या माध्यमातून पुढे आपण बोलूच या त्याच्यावर. ठीक आहे, चला आता सुरुवातीला आपण याच्यामध्ये काय काय कन्सेप्ट आहेत ती जाणून घेणार आहोत. आपण बायफर्गेशन बघितलेलं आहे. कार, बस, व्यक्ती हा घटक वेगळा येतो, रेल्वे इंडिव्हिज्युअल वेगळा येतो, आणि त्याच्यानंतर बोट अँड स्ट्रीम हा चॅप्टर एक वेगळा आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला जर टाईम, डिस्टन्स तिन्ही गोष्टीसाठी एकच याचं सूत्र आहेत, डिस्टन्स इक्वल टू स्पीड इन टू टाईम. सूत्र स्पीड इन टू टाईम. आणि ही गोष्ट या टॉपिकची बेसिक आहेत, अगदी बेसिक. हे ज्याला जमलं त्याला संपूर्ण टॉपिक समजला असं त्याचा अर्थ होतो. जर आपण डिस्टन्स आहेत, मी जर म्हटलं आहेत की मी 10 किलोमीटर प्रति तास, एका तासाला मी 10 किलोमीटर जातो आहेत आणि पर्टिक्युलर अंतर हे 2 तासात कव्हर होत आहेत, तर अंतर किती आहेत? ऑब्विसली 20 किलोमीटर. अंतर किती असणार? 20 किलोमीटर. आता इथे दिलं काय काय आहेत आपल्याला? इथे दिलेले आहेत टाईम जो किती आहे 2 तासाचा, स्पीड जो किती आहे 10 किलोमीटर एका तासाला, 2 तासाला 20 किलोमीटर, आणि जे डिस्टन्स आलेलं आहे ते आपलं किती आहे? डिस्टन्स इक्वल टू 20 किलोमीटर. एक्झॅक्टली. आता या माध्यमातून आपल्याला काय काय फाइंड आउट करता येतं? डिस्टन्स इक्वल टू स्पीड इन टू टाईम झाला. सपोज जर मला स्पीड माहिती नाही आहे, स्पीड जर फाइंड आउट करायचं असेल तर डिस्टन्स अपॉन टाईम इक्वल टू स्पीड. याला आपण अंतर म्हणूया. अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. ठीक आहे, तसंच याही पद्धतीनं इथे अंतर भागाकारामध्ये वेळ इक्वल टू वेग. ठीक आहे, आता जे अंतर आहेत आपण ते कन्सिडर केलेलं आहेत की जे अंतर आहेत ते 40 किलोमीटर आहेत, आणि 40 किलोमीटर क्रॉस करायला आपल्याला 5 तास लागत आहेत. तर वेग फाइंड आउट करा. 5 तास जर लागत असेल, 5 तास, तर वेग किती येणार? 5 8 40. सो 8 किलोमीटर प्रति तास हा काय येणार आपला वेग. जो स्पीड येतो आहे तो 8 किलोमीटर प्रति तास हा आपला स्पीड येतो आहे. बेसिक आहेत. आता इथे आपण काय काढलेलं आहे? इथे हा वेग काढलेला आहे, आणि इन केस जर आपल्याला वेळ काढायला दिलेले आहेत, वेळ काढायला सांगता आहे, तर त्या केसमध्ये आता हे जरासं बेसिक आहेत, परंतु हे बेसिक जर समजून घेतलं तर तुम्हाला सर्व गोष्टी पुढल्या सोप्या जाईल. वेळ जर काढायला सांगितली आहेत
वेळ जर काढत असताना आपल्याला इथे दिसून येत आहेत की सर 50 किलोमीटर ते अंतर आहेत आणि जो वेग आहे आपला तो 10 किलोमीटर प्रति तास आहे एक्झॅक्टली. तर जो टाईम येणार तो किती येणार 10×50 किलोमीटर गेला. सो 5 hours. जो टाईम जो देतो आहेत आपला जो टाईम जो येतो आहे तो किती आहे 5 तासामध्ये ते पर्टिक्युलर डिस्टन्स कव्हर होतो आहे. तर बघा इथे डिस्टन्स फाइंड आउट केलेला आहे आपण, इथे वेळ फाइंड आउट केलेला आहे आणि इकडे वेग शोधलेला आहे. राईट. या तिन्ही गोष्टी आता याच्यामध्ये बेसिक असं काहीच नाही आहे. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवला, बाकीचे दोन ऑटोमॅटिकली तुम्हाला कळून जातात की काय आहेत. जसं की ते स्पीड इंटू टाईम हा गुणाकारामध्ये आहे. जर आपल्याला टाईम विचारलेला आहे तर हा गुणाकारामध्ये असलेला स्पीड इकडे भागाकारामध्ये येईल, किंवा आपल्याला स्पीड विचारलेला आहे, टाईम दिलेला आहे त्याच्यामध्ये, आणि स्पीड जर कळायचं असेल तर स्पीडला गुणाकारामध्ये टाईम आहे तर तो इकडे येताना भागाकारामध्ये जाईल. म्हणजे स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. आणि तसंच तिकडे वेळ बरोबर अंतर भागाकारामध्ये वेग. जर जेव्हा केव्हा आपल्याला वेळ कळायला सांगत असेल तर या गोष्टी बेसिक आहेत. आणि या गोष्टी जर समजल्या तर क्वेश्चन फार इझी आहेत, खूप काही त्याच्यामध्ये अवघड वगैरे नाही आहेत. हा त्याच्यातला एक टॉपिक झालेला आहे, म्हणजे हा एक प्रकार आहे, एक कन्सेप्ट म्हणूया. हे एक आपली बेसिक कन्सेप्ट आहेत एक्झॅक्टली. ठीक आहे. त्यानंतर आता याच्या आधारावर येते आपल्या आणखी पुढे आपण ते 5/18 वगैरे या सर्व गोष्टी आपण शिकणार आहोत. ही आपली एक कन्सेप्ट झालेली होती. कन्सेप्ट आता सेकंड, ॲव्हरेज स्पीड आपल्याला विचारल्या जातात. ॲव्हरेज स्पीड एक्झॅक्टली. आता ॲव्हरेज स्पीड विचारल्या जातात. ॲव्हरेज स्पीडचा काय फॉर्म्युला असणार. ॲव्हरेज तुम्हाला माहिती आहेत. ॲव्हरेज स्पीड जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर इक्वल टू टोटल डिस्टन्स, जेवढं काही अंतर आहे ते एकूण अंतर भागाकारामध्ये टोटल टाईम, म्हणजेच एकूण अंतर भागाकारामध्ये एकूण वेळ. बस एवढंच आहे आपल्याला ॲव्हरेज स्पीडमध्ये. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आहे. जसं की आता मी म्हटलेलं आहे की आपण पर्टिक्युलर 10 किलोमीटर जे डिस्टन्स आहेत 10 किलोमीटर जे डिस्टन्स आहेत ते 5 किलोमीटर प्रति तास या वेगाने जातो आहेत. एक्झॅक्टली ते लिहूनच द्यावं लागेल, एक सेकंद. 10 किलोमीटर डिस्टन्स जो स्पीड आहे आपला तो 5 किलोमीटर आहेत प्रति तास, एका तासाला 5 किलोमीटर. 20 किलोमीटरचं जे डिस्टन्स आहेत याच्यासाठीचा जो स्पीड आहे तो आहे 4 किलोमीटर प्रति तास. आणि तुम्हाला म्हटलेलं आहे की ही जी होल जर्नी आहे त्या होल जर्नीमधला ॲव्हरेज स्पीड किती आहेत, जे संपूर्ण प्रवास आहेत त्या प्रवासाचा ॲव्हरेज वेग कितीच्या ॲव्हरेज वेग काय असणार तो प्रवास कंप्लीट करत असतानाचा. आता आपल्याला इथे दिसत आहेत हे 10 किलोमीटर आहेत, हे 20 किलोमीटर आहेत. टोटल डिस्टन्स किती झालेला आहे आपला, टोटल डिस्टन्स झालेला आहे सर 30 किलोमीटर. एक्झॅक्टली. आता जो टाईम लागतो आहे 10 किलोमीटर अंतर क्रॉस करायला 5 किलोमीटर प्रति तास या वेगाने, 5 दोन्ही 10 म्हणजे 2 तास लागलेले आहेत. हे डिस्टन्स 2 आवर्समध्ये कंप्लीट झालेलं आहे. एक्झॅक्टली. त्याच्यानंतर हे डिस्टन्स 4 पंचे 20 हे 5 तासामध्ये कंप्लीट झालेलं आहे, 5 आवर्समध्ये. एक्झॅक्टली बरोबर आहेत. त्याच पद्धतीनं आता टोटल टाईम किती झाला आहे 5 + 2 7 तास झालेले आहेत. 30 / 7 म्हणजेच किती येणार आपल्याला इथे दिसून येतात 7 × 28. त्याच्यानंतर इथे राहिलेले 2, 7 दोन्ही 14, पुन्हा 6 राहिलेले आहेत, 7 सकम 7 56, 4.28 किलोमीटर प्रति तास हा काय असणार याचा वेग असणार. काय असणार स्पीड असणार ॲव्हरेज स्पीड. ते या अँगलनं आपल्याला ते फाइंड आउट करावं लागेल. बस एवढंच आहे, त्याच्यामध्ये फार काही असं उघड वगैरे नाही आहेत. ठीक आहे. हे आपलं ॲव्हरेज स्पीडच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली आहे. त्याच्यानंतर आणखी याच्यामध्ये आणखी कन्सेप्ट येत आहेत की जेव्हा एक व्यक्ती आहेत पर्टिक्युलर जे डिस्टन्स आहेत तो पर्टिक्युलर डिस्टन्स विशिष्ट डिस्टन्स जर म्हटलेला आहे तो 10 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेला तर तो तिथे 5 मिनिट उशिरा पोचतो. एक ही कन्सेप्ट आहेत. राईट. कन्सेप्ट नंबर 3. आणि 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेला तर ते पर्टिक्युलर डिस्टन्स 5 मिनिट लेट पोचतो आहेत. ठीक आहे. ते पर्टिक्युलर डिस्टन्स तो 10 मिनिट लवकर पोचतो आहेत. नियोजित
वेळेच्या 10 मिनिटं तो आधीच पोहोचून जातो आहेत. कधी? जेव्हा 20 किलोमीटर प्रति तास वेगाने गेला, आणि जेव्हा 10 किलोमीटर प्रति तास वेगाने जातो आहे तेव्हा तो 5 मिनिटं उशिरा पोहोचतो आहेत. तर ते डिस्टन्स किती आहेत एवढं आपल्याला विचारण्यात येत आहेत. ठीक आहे, तर अशा केसमध्ये आपण काय करणार, एक पर्टिक्युलर डिस्टन्स आहे 10 आणि 20चा जो LCM येतो आहे तो LCM घ्यायचा आहे. ठीक आहे, आता जर इथे जर बघतो म्हटलं तर त्या केसमध्ये सपोज 20 किलोमीटर डिस्टन्स 10 किलोमीटर या प्रति तास वेगाने गेला तर 2 तासात पोहोचणार, आणि हे जे 20 किलोमीटर डिस्टन्स आहेत हे 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास तर 1 तासामध्ये पोहोचणार. बरोबर आहेत. जेव्हा एक लेट आहेत, एक उशिरा पोहोचतो आहेत आणि एक लवकर पोहोचतो आहेत, तर त्या केसमध्ये जो डिफरन्स असतो आहेत, डिफरन्स कितीचा आहेत, 5 आणि 10 मध्ये 15 मिनिटाचा डिफरन्स आहेत एक्झॅक्टली. कारण हा काय आहेत, हा लेट पोहोचतो आहेत. सुरुवातीला आता मी जर म्हटलेलं आहे की यार हा असा एक टायमिंग आहे आपल्याला इथे पोहोचायचं आहे, एक 5 मिनिटं लेट पोहोचतो आहेत आणि दुसरा 10 मिनिटं लवकर पोहोचतो आहेत सपोज, तर याला 5 मिनिटं इथे कव्हर करावं लागेल आणि त्याच्यानंतरचं 10 मिनिटं इथे, म्हणजे दोघांमध्ये जो टोटल डिफरन्स जो दिसून येतो आहे तो किती डिफरन्स दिसून येतो आहे, 15 मिनिटाचा तो डिफरन्स दिसून येतो आहे आपल्याला. एक्झॅक्टली 15 मिनिटाचा तो डिफरन्स दिसून येतो आहे. आणि इथे जर बघतो म्हटलं तर या दोघांमध्ये किती तासाचा डिफरन्स आहे, 1 तासाचा डिफरन्स आहे. बरोबर आहेत. या दोघांमध्ये 1 तासाचा डिफरन्स आहे. 1 तास म्हणजेच किती, 60 मिनिटे. परंतु ते 60 मिनिटे नाही आहेत, ते किती मिनिटे आहेत, डिफरन्स जो आहे दोघांमध्ये, दोघांच्या टायमिंगमध्ये तो 15 मिनिटाचा फरक आहे. एक्झॅक्टली तो किती मिनिटाचा फरक आहे, तो 15 मिनिटाचा, म्हणजे 60 नसून ते 15 मिनिट आहेत. या 60ला कितीनी मल्टिप्लाय करावं जेणेकरून 15 येईल, 1/4. बरोबर आहेत. 1/4नी जेव्हा आपण मल्टिप्लाय करू 60ला तेव्हा आपल्याला 15 मिळणार आहेत. मग जे आपण जे डिस्टन्स जे अज्युम केलेलं होतं, डिस्टन्स अज्युम काय केलेलं होतं, या दोघांचं LCM म्हणजेच किती, 20. ते 20 नसून ते किती आहेत, याला पण 1/4नी मल्टिप्लाय करणार, जे दिसून येत आहेत डिस्टन्स ते किती आहेत, 5 किलोमीटर आपलं वास्तविक डिस्टन्स आहेत. अशाही पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतो. आता मुख्य याच्यामध्ये काय येतात, याच्यामध्ये एक लेट पोहोचतो आहे, एक अर्ली पोहोचतो आहेत, एक ही कन्सेप्ट आहेत. ठीक आहे. दुसरी कन्सेप्ट अशी आहे की दोघंही लेट पोहोचत आहेत. हा 5 मिनिटं लेट पोहोचतो आहेत आणि हा 10 मिनिटं लेट पोहोचतो आहेत. तर अशा केसमध्ये जो दोघांमधला फरक आहे तो आहे तो 5 मिनिट. आणि इन केस एक 5 मिनिटं लवकर पोहोचतो आहेत, दुसरा 15 मिनिटं लवकर पोहोचतो आहेत, तर अशा केसमध्ये अर्ली, एक सेकंड, आणि हा पण लवकर पोहोचतो आहे नियोजित वेळेच्या 5 मिनिटं आधी, नियोजित वेळेच्या 10 मिनिटं आधी, वॉट एव्हर जे काही आपला वेग असेल त्या वेगाने. तर या दोघांमधलं जे डिस्टन्स येत आहेत ते किती येत आहेत, वेळेमधील फरक, तो वेळेमधील फरक येतो आहे आपला 10 मिनिटाचा. कारण हे दोघंही अर्ली आहेत, दोघंही लेट आहेत. परंतु इथे असताना एक लवकर पोहोचतो, एक उशिरा पोहोचतो आहेत आणि एक लवकर पोहोचतो आहेत. तर अशा केसमध्ये त्या दोघांचं ॲडिशन करायचं. अशा केसमध्ये लेट असेल, दोघांचं बेरीज करायचं, इथे पण दोघांची बेरीज करून घ्यायची. बस एवढं सिंपल आहे आणि साधा आहे, सोपं आहे. ठीक आहे. आता जसजसे प्रश्न येईल तसतसं आपण ही कन्सेप्ट अप्लाय करणार आहोत. मुख्य म्हणजे आयोगाने या बेसिसवर प्रश्न विचारलेले आहेत. फार सोपे आहे आणि सरळ आहेत, फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघावं अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे. चला, ही कन्सेप्ट झाली आपली डिस्कस करून. त्याच्यानंतर एक आणखी कन्सेप्ट आहेत. एक ट्रेन आहेत, ही ट्रेन या दिशेला जाते आहेत आणि दुसरी ट्रेन या दिशेला येत आहेत आणि आपल्याला विचारत आहेत की त्यांच्या मीटिंग जो टाइम आहे म्हणजे त्या एकमेकांना किती वेळेमध्ये भेटतील, राईट. एकमेकांना किती वेळामध्ये ते भेटतील किंवा एकमेकांना किती वेळात ते क्रॉस करतील. पर्टिक्युलर एक विशिष्ट प्रकारचा त्यांचा वेग दिलेला आहे आपल्याला आणि त्यांच्या लांबी दिलेली आहेत किंवा आपल्याला एका ट्रेनची लांबी दिलेली आहे, एका ट्रेनची लांबी शोधायची आहे आणि टाइम पण दिलेला आहे. तर अशा केसमध्ये आपल्याला दुसऱ्या ट्रेनची लांबी सुद्धा शोधता येतं. तर अशा केसमध्ये आपला बेसिक जो फॉर्म्युला आहे आणि तुम्हाला विचारलेला आहे तर किती वेळामध्ये त्या एकमेकींना दोन्ही ट्रेन क्रॉस करतील आहेत. एक अपोजिट, एक या डायरेक्शन येत आहेत, दुसरी या डायरेक्शन येत आहेत. तर त्या केसमध्ये जो स्पीड असतो आहे आपला तो स्पीड असतो आहे याही ट्रेनचा स्पीड आणि याही ट्रेनचा स्पीड, याची काय होणार ॲडिशन, ज्याला म्हणतोय आपण रिलेटिव्ह स्पीड. ठीक आहे. रिलेटिव्ह स्पीड. आता इथे लिहिताना रिलेटिव्ह स्पीड लिहिताना S1 + S2. जेव्हा विरुद्ध दिशेने त्या ट्रेन येत आहेत, विरुद्ध दिशेने. आणि इन केस जेव्हा त्या समांतर दिशेने क्रॉस होत असेल, म्हणजे आता मी जर म्हटलेलं आहे
एक ही ट्रेन आहेत, एक दुसरी ट्रेन इकडून येत आहेत. ही ट्रेन या ट्रेनला क्रॉस करत आहे समवेअर. पुढे आपल्याला चित्र असं दिसेल की ही ट्रेन अशी खालची, ही जी खालची ट्रेन आहेत ही अशी इकडे पुढे निघत आहेत. ऑब्व्हियसली हिचा स्पीड जास्त असणार हिच्यापेक्षा. हिचा स्पीड आहे 20 किलोमीटर. ऑब्व्हियसली तर स्पीड किती असणार? 20 पेक्षा कमी असणार. 20 पेक्षा 19 येऊ शकतो, 20 पेक्षा 20 येऊ शकतो, सॉरी 20 पेक्षा 18 येऊ शकतो, 10 येऊ शकतो, 5 येऊ शकतो. त्याच्यामुळेच ही ट्रेन क्रॉस करून आली ना या ट्रेनला, बरोबर आहे. तर या केसमध्ये जो स्पीड असेल आपला रिलेटिव्ह स्पीड, तो स्पीड काय असणार? तो स्पीड असणार आपल्याला दोन्ही ट्रेनच्या वेगामधील फरक, S2 मायनस S1. म्हणजे S2 मायनस S1, S2 या ट्रेनचा स्पीड घेतला आहे मी, S1 या ट्रेनचा स्पीड घेतलेला आहे. इथे जेव्हा बघितलं होतं आपण, इथे S1 कुठली ट्रेन S1 असू शकते असं काही नाही आहे, आणि याचा S2 घेतलेला होता. दोन्ही ट्रेनची ॲडिशन एक ही पहिली गोष्ट झालेली आहे. आणि जेव्हा समांतर दिशेने जात आहेत, एकमेकींना क्रॉस करत आहेत, त्या केसमध्ये रिलेटिव्ह स्पीड जो आहे समांतर दिशेने असेल तर त्या केसमध्ये वजाबाकी होईल. अपोजिट डायरेक्शननी असेल, विरुद्ध दिशेने असेल तर त्या केसमध्ये वेगाची काय होणार? बेरीज होणार. झालंय. इथून आपल्याला बेसिक अप्लायमध्ये टाकून द्यायचं. जो आपला फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला कुठला आहे? डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. हा आपला बेसिक असलेला फॉर्म्युला आहे. आता मुख्य म्हणजे आपल्याला अंतर, ज्याला आपण डिस्टन्स म्हणतो आहोत, बरोबर आहे. हे डिस्टन्स काय कन्सिडर करणार? जेव्हा ट्रेन एकमेकांना क्रॉस करत असेल त्या केसमध्ये डिस्टन्स हे ट्रेनची स्वतःची लांबी असतं. डिस्टन्स हे ट्रेनची स्वतःची लांबी असतं. आता इथे एक ही ट्रेन आहेत, एक ही ट्रेन आहेत, किंवा एक ही ट्रेन आहेत, दुसरी ही ट्रेन आहेत, ठीक आहे. दोन्हीही ट्रेनच्या लांबीची काय होणार? बेरीज होणार, राईट. ठीक आहे. म्हणून मी इथे काय लिहितो आहेत? L1 प्लस L2. म्हणजे याचं जे याची जी लांबी आहे ती L2 आहेत आणि याची जी लांबी आहे ती L1 आहेत, किंवा यालाही तुम्ही L2 किंवा यालाही तुम्ही L1 करू शकता, ठीक आहे. तसंच याही ट्रेनची लांबी L1 आहेत आणि याही ट्रेनची लांबी L2 आहेत. तर अशा केसमध्ये जे डिस्टन्स आहेत ते L1 प्लस L2 होणार, राईट. जे अंतर आहेत ते आपल्याला पहिल्या ट्रेनची लांबी अधिक दुसऱ्या ट्रेनची लांबी. आणि हो, हे पॅरलल जरी चालत असेल तर त्या केसमध्ये ही ट्रेन आणि ही ट्रेन क्रॉस करत आहेत ना एकमेकीला, दुसरी ट्रेन दुसऱ्याला क्रॉस करताय ना, पहिल्या ट्रेनला क्रॉस करत असेल ना, तर ही त्याची ॲडिशनच होणार. स्पीडची काय होणार? मात्र स्पीडची इथे वजाबाकी होणार, तर इथे बेरीज होणार. वेगाची इथे बेरीज होणार, तर इथे वजाबाकी होणार. अंतराच्या बाबतीत इथे काय होणार? इथे बेरीज होणार आणि इथेही बेरीज होणार. दोन्हीही ठिकाणी बेरीज येणार. अंतराच्या बाबतीत L1 प्लस L2. आणि रिलेटिव्ह स्पीड एक काय दुसरा काय येणार आणखी? S2 मायनस S1. एक हा स्पीड असणार, सॉरी 2, आणि एक हा पहिला आणि दुसरा. पहिला स्पीड अपोजिट डायरेक्शन असेल आणि दुसरा स्पीड समांतर डायरेक्शन असेल. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि जे अंतर असतं ते दोन्हीही ट्रेनची लेंथ हे अंतर असतं, ठीक आहे, त्याची बेरीज. ओके, ही गोष्ट आपण शिकलेलो आहे. हे ट्रेनच्या बाबतीतलं होतं. चला, अशा केसमध्ये आपल्याला टाइम विचारत आहेत तर किती टाइममध्ये त्या क्रॉस होणार? जसा प्रश्न येईल त्या प्रश्नामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी थॉरोली दिसून येणार. आता आणखी एक दुसरी कन्सेप्ट अशी आहे की जेव्हा आपल्याला डिस्टन्स जे अंतर आहेत, अंतर कन्स्टंट असतं. जेव्हा अंतर हे कन्स्टंट असेल म्हणजे अंतर हे स्थिर असेल, अंतर जेव्हा स्थिर असेल त्या केसमध्ये जो स्पीडचा जो रेशो आहे, स्पीड हा वेळेच्या व्यस्त असणार. स्पीड हा वेळेच्या व्यस्त असणार. म्हणजे वेग हा वेळेच्या कसा असणार? व्यस्त असणार. एक्झॅक्टली इनवर्स असणार. इनवर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. स्पीड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. त्याच पद्धतीने वेग हा वेळेच्या व्यस्त असेल. इन केस सपोज जर मी म्हटलेलं आहे की एक 10 किलोमीटर प्रति तास या वेगाने एका मनुष्याचा वेग आहे धावण्याचा, आणि दुसरा 10 किलोमीटर प्रति तास या वेगाने एक माणूस 2 तासामध्ये ती रेस कंप्लीट करतो आहे, आणि 5 किलोमीटर प्रति तास या वेगाने हा जो मनुष्य जातो आहे ती रेस कंप्लीट करेल, त्याला किती वेळ लागेल? अशा पद्धतीचं आपल्याला जर विचारलेलं असेल तर ऑब्व्हियसली आता 10 किलोमीटर एका तासामध्ये जर जात असेल तर 2 तासामध्ये तो 20 किलोमीटर जाणार. एक्झॅक्टली, ठीक आहे. एनिवे आता याच्या माध्यमातून आपण ते बघणार आहोत, ठीक
ठीक आहे. पर्टिक्युलर जी जर्नी आहेत, एकाचा स्पीड आहे 10 किलोमीटर, दुसऱ्याचा स्पीड आहे 5 किलोमीटर प्रति तास. या दोघांमध्ये जर आपल्याला वेगाचा जर रेशो इस्टॅब्लिश करायचा असेल तर 5 1 5, 5 2 10, म्हणजे जो स्पीडचा रेशो असणार तो किती येणार? स्पीडचा रेशो येईल 2:1. आणि जो टाईमचा रेशो येईल तो टाईमचा रेशो बिलकुल याच्या अगेन्स्टमध्ये येणार, म्हणजे टाईमचा रेशो हा इकडे जाणार आणि हा इकडे येणार 1:2. अशा पद्धतीनं आपला स्पीड इंटू टाईमचा रेशो फॉर्म होतो आहेत. एक लक्षात घ्यायचं आहे की हा जो 1 आहे तो इकडे येणार, याच्या ए हा व्यक्ती आहेत आणि बी हा व्यक्ती आहेत, तर बीला लागणारा टाईम किती असणार? ऑब्विसली 2 असणार, कारण याचा वेग किती आहे? 10 आहे, याचा वेग 5 आहे, तो 10 किलोमीटर एका तासात जातो आहे, तर याला की वेळ लागणारा वेळ ऑब्विसली किती असणार? याच्यापेक्षा डबल, म्हणजे 1:2 चा रेशो आहे. जर या 1 युनिटची व्हॅल्यू जर 1 असेल तर या 2 युनिटची व्हॅल्यू किती असणार? ऑब्विसली 2 असणार. 2 गुणिले 1 केल्यानंतर 2 येणार, राईट. जसे प्रश्न येईल तसं तुम्हाला ते कळत जाईल. आणखी आता हे इथे एक लक्षात घ्यायचं आहे की स्पीड हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाईम आहे, कधी? जेव्हा डिस्टन्स कॉन्स्टंट असेल त्या केसमध्ये. ठीक आहे. आता दुसरा एक महत्त्वाची गोष्ट इथे अशी होती की जेव्हा तुम्हाला चोर पोलीसवर विचारलेले जे प्रश्न असेल, चोर पोलीसवर विचारलेल्या प्रश्नामध्ये जो टाईम आहे तो कसा असणार? तो कॉन्स्टंट असेल, टाइम कॉन्स्टंट असतो, कारण चोराला जर पकडायचं असेल, चोर जेवढ्या वेळामध्ये धावतो आहे तेवढ्याच वेळामध्ये पोलीस पण धावत आहेत त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली त्यावेळेला, म्हणजे एका तासामध्ये चोराला पोलीस पकडत आहेत, चोरही 1 तास धावलाच असणार, पोलीसही 1 तास धावलेच असणार, बरोबर आहेत. त्या केसमध्ये टाईम काय असतं? टाईम कॉन्स्टंट असतं, म्हणजे टाईम स्थिर असेल. तर जो स्पीड असतो आहे, जो डिस्टन्स आहे, स्पीड आणि डिस्टन्स यांचा रेशो कसा असणार? सारखा असणार. स्पीड आणि डिस्टन्सचा रेशो कसा असणार? सारखा असणार. एक बाब इथं लक्षात घेण्यासारखी अशी आहे की, कारण मी म्हणतो आहे की एक पोलीस आहेत, त्यांचा वेग 15 किलोमीटर प्रति तास आहेत आणि चोराचा वेग 10 किलोमीटर प्रति तास आहेत. या दोघांमध्ये आपल्याला समवेर असं म्हटलं जातं की 100 किलोमीटर अंतरावरून 100 किलोमीटर नाही, 100 मीटर अंतरावरून पोलिसांना चोर दिसलेला आहे. ठीक आहे, पोलिसांना चोर दिसला आहेत आणि चोराला सुद्धा पोलीस दिसलेले आहेत. तर या केसमध्ये आता मी जर म्हटलेलं आहे की इथे पोलीस आहेत आणि इथे चोर आहेत आणि या दोघांमधलं अंतर जे आहे ते 100 मीटरचं आहेत. एक्झॅक्टली या दोघांमधील अंतर हे 100 मीटरचं आहेत. जेव्हा पोलीस, आता या पर्टिक्युलर समवेअर कुठेतरी इथे चोराला असे या पॉईंटला पोलीस आणि चोर इथे पकडले जाणार, पोलिसाला चोर तिथे पकडला जाणार. ठीक आहे, म्हणजे तिथे पकडल्या जर जात असेल तर हे जेवढे डिस्टन्स कव्हर करतो आहे, चोराला इथपर्यंत धावायला आणि पोलिसाला इथून इथपर्यंत धावायला सारखाच वेळ लागला असणार. मी जर म्हटलेलं आहे की चोर इथपर्यंत 2 तास धावलेले आहेत, ऑब्विसली पोलीस जर 2 तास धावले असेल तरच चोर इथे भेटले असेल ना, त्याला पोलिसांना भेटला असेल ना, म्हणजे पोलीसही इथपर्यंत 2 तास धावले असणार, चोरही इथपर्यंत 2 तास धावले असणार. एक्झॅक्टली. ठीक आहे, म्हणजेच काय दिसून येत आहे? टाइम कॉन्स्टंट असेल तर त्या केसमध्ये स्पीडचा जो रेशो असेल तोच डिस्टन्सचा रेशो असेल. हे बाब इथे लक्षात घेण्यासारखी होती. चोर पोलीसचे प्रॉब्लेम हे इथूनच सॉल्व्ह होतात. आता मी जर म्हटलेलं आहे की या दोघांमध्ये अंतर जे आहे ते 100 मीटर आहेत, पोलिसाचा वेग 10 किलोमीटर प्रति सेकंद असेल आणि चोराचा वेग 20 किलोमीटर प्रति तास, नॉट सेकंड, आणि चोराचा वेग 10 किलोमीटर प्रति तास असेल, तर या केसमध्ये चोर किती अंतर धावलेला असणार पकडले जाण्यापूर्वी? अशा पद्धतीचा जर प्रश्न विचारला असेल तर तो सोपा आहे, सरळ आहे, यायला पाहिजे. आता इथे जो रेशो फॉर्म होतो आहे 20:10, कशाचा रेशो आहे? हा स्पीडचा रेशो आहे आणि हाच काय असणार त्यांच्यामधला? डिस्टन्सचा रेशो 2:1. हा रेशो कशाचा झालेला आहे? हा रेशो झालेला आहे स्पीडचा, परंतु स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स. स्पीड आणि डिस्टन्स कसं असणार? सारखं असणार. तर त्या केसमध्ये स्पीड इज आपला हा जो रेशो आहे तो स्पीडचाही बनतो आहे आणि डिस्टन्सचा पण बनतो आहे. आता या दोघांमध्ये जे अंतर दिसून येत आहेत ते दोघांमधलं अंतर किती होतं? 100 मीटर. आणि या रेशोमध्ये जे अंतर दिसत आहेत आपल्याला ते किती दिसत आहेत? 1 युनिट. 1 युनिट नसून ते किती आहेत? 100 आहेत. म्हणजे 1ला जर आपण 100ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल व्हॅल्यू मिळत असेल तर 1ला सुद्धा 100ने मल्टिप्लाय करण्याचं, म्हणजे हा चोर जो आहे तो इथून 100 मीटर अंतर धावलेला असेल आणि जे पोलीस आहेत
ते 100 गुणिले 2 केल्यानंतर आपल्याला 200, कारण रेशिओच्या डिफरन्सला जर 100 ने मल्टिप्लाय करत असेल तर रेशिओच्या दोन्ही भागाला आपण 100 ने मल्टिप्लाय करून द्यायचं, म्हणजे आपल्याला वास्तविक व्हॅल्यू मिळते आहेत, राईट. म्हणजे पोलीसही 200 मीटर हे अशी इथपर्यंत धावलेले असणार. एक्झॅक्टली बस हीच कन्सेप्ट आहेत याच्यामध्ये. आता हे इथलं 100 मीटर कव्हर केलं असणार आणि राहिलेलं 100 मीटर, 100 अधिक 100 200 मीटर, 200 मीटर पोलीस धावले असणार तर 100 मीटर चोर धावलेला असणार. बस एवढंच आहे त्याच्यामध्ये. ही गोष्ट एक लक्षात ठेवण्यासारखी होती. फार बेसिक अशी कन्सेप्ट आहेत, यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. जेव्हा आपण क्वेश्चनचं ॲनालिसिस बघूया त्या केसमध्ये तुम्हाला आढळून येतील की यार खऱ्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं आपण हे जर प्रश्न हे कन्सेप्ट जर शिकलो असतो तर आपले क्वेश्चन अटेम्प्ट झाले असते. ज्याला कन्सेप्ट माहिती नाही आहेत, ज्याला माहिती आहेत तर त्याचं तर काही इश्यूज नाही आहेत, परंतु ज्याला कन्सेप्ट माहिती नाही आहेत त्यांनी पुन्हा पुन्हा हे बघावं असं मला वाटेल. ठीक आहे, पुढे क्वेश्चनच्या माध्यमातून आणखी थॉरली तुमचं डिस्कस होऊन जाईल. ओके, चला. एक चोर पोलिसाची कन्सेप्ट होती, ॲव्हरेजची कन्सेप्ट झालेली आहेत, आपण ट्रेनची कन्सेप्ट झालेली आहेत. हा एक ट्रेन आहे, कन्सेप्ट काय 5वी वगैरे म्हणून द्याल तुम्ही याला. ट्रेन आहेत, पर्टिक्युलर ट्रेन एखाद्या व्यक्तीला ओलांडत असेल, एखाद्या झाडाला वगैरे ओलांडत असेल आणि एखाद्या टावरला पोलला जर ओलांडत असेल तर त्या केसमध्ये जे डिस्टन्स राहत आहेत, त्या केसमधलं जे डिस्टन्स असेल त्या केसमधलं डिस्टन्स ऑलवेज काय असणार, डिस्टन्स हे ट्रेनची स्वतःची लांबी असतं. एक कायम लक्षात घ्यायचं, जे डिस्टन्स असेल या केसमध्ये डिस्टन्स ट्रेनची स्वतःची लांबी आहे. हेच काय असणार, डिस्टन्स असणार. आता इन केस सपोज जर मी म्हटलेलं आहे की हा इथे एक आपलं झाड आहे, या झाडाला ती ट्रेन एका पर्टिक्युलर विशिष्ट सेकंदामध्ये ओलांडते आहेत, पर्टिक्युलर टाईममध्ये ओलांडते आहेत. ती ट्रेन आहेत आपली अशा पद्धतीची ही ट्रेन आहेत. ही ट्रेन आली इथून, हे झाड इथे उभं होतं, या झाडाला अशी जेव्हा ओलांडेल, जेव्हा हा तिचा जो शेवटचा पोर्शन आहे तो जेव्हा इथे येईल त्या केसमध्ये आपण समजूया की ट्रेननी त्या झाडाला ओलांडलेला आहे. मग अशा केसमध्ये जे डिस्टन्स असतं ते डिस्टन्स असतं ट्रेनची स्वतःची लांबी. बस एवढं लक्षात ठेवायचं. फार सोपं आहे आणि सरळ आहे. टाईम डिस्टन्स स्पीडमध्ये या व्यतिरिक्त दुसरं काहीही मिळणार नाही तुम्हाला, एवढंच आहे त्याच्यामध्ये. खूप काही वगैरे डीपमध्ये वगैरे असं जर बघतो म्हटलं तर हेच क्वेश्चन तुम्हाला डीपमध्ये दिसून येतील, बस बाकी काहीच नाही. व्यक्ती असेल, झाड असेल किंवा आपला टावर असेल. हा व्यक्ती हा उभा असलेला पाहिजे, व्यक्ती हा धावत नसलेला नको. धावत असलेल्या व्यक्तीच्या वेळेला आपल्याला जे डिस्टन्स असेल तर आपण पर्टिक्युलरली घेणारच आहोत, परंतु त्या केसमध्ये स्पीड थोडासा व्हॅरी होईल. स्पीड थोडा व्हॅरी इन द सेन्स की समोरच्या जर डायरेक्शन एकाच पॅरलली जर चालत असेल व्यक्ती आणि ट्रेन, व्यक्तीची स्पीड आहे 5 किलोमीटर प्रति तास, ट्रेनची स्पीड आहे 60 किलोमीटर प्रति तास, त्या केसमध्ये पर्टिक्युलर त्या व्यक्तीला ओलांडायला ट्रेनला किती वेळ लागेल? मग काय होणार, व्यक्तीची स्पीड आहे 5 किलोमीटर प्रति तास, व्यक्तीही 5 किलोमीटर वेगाने धावतो आहेत, ट्रेनही 60 किलोमीटर वेगाने धावतो आहेत. तर अशा केसमध्ये आणि धावत असताना कसे आहेत, पॅरलली आहेत, तर त्या केसमध्ये जो स्पीड आहे रिलेटिव्ह स्पीड तो 60 - 5 करायचा, म्हणजेच काय मिळणार आपल्याला 55 किलोमीटर प्रति तास हा पर्टिक्युलर वेग येईल आणि जे डिस्टन्स येईल ते ट्रेनची स्वतःची लेंथ येईल. बस एवढंच होतं याच्यामध्ये. ठीक आहे, आता आपण म्हटलेलं आहे व्यक्तीला, पोलला आणि झाडाला जर ओलांडत असेल तर त्या केसमध्ये डिस्टन्स अपॉन स्पीड, डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ, अशा पद्धतीचं ही कन्सेप्ट आहे. आता आपल्याला विचारलेलं आहे की ती लांबी किती आहे ट्रेनची, आपल्याला वेग दिलेला आहे तिचा 60 किलोमीटर प्रति तास हा वेग आहे किंवा 40 मीटर प्रति सेकंद हा वेग आहे आणि पर्टिक्युलर या झाडाला म्हणा किंवा या व्यक्तीला म्हणा किंवा या टावरला म्हणा ती ट्रेन 10 सेकंदात ओलांडते आहेत. तर त्या केसमध्ये जे अंतर येत आहेत, जी ट्रेनची स्वतःची लांबी येत आहेत ते किती असणार, 40 गुणिले 10 म्हणजेच किती येणार, 400 मीटर ती ट्रेनची लेंथ असणार. 400 मीटर काय असणार, ते ट्रेनची लांबी असणार. बस एवढंच. त्याच्यानंतर आणखी एक ही कन्सेप्ट झाली. ठीक आहे, आता इन केस सपोज जर आपल्याला इथे विचारलेलं आहे की पर्टिक्युलर या वेगाने एक पर्टिक्युलर वेग दिलेला आहे 50 मीटर प्रति सेकंद हा वेग आहे. वेळ आपल्याला माहिती नाही आहे या टावरला किंवा या झाडाला
ती ट्रेन किती वेळामध्ये किती वेळामध्ये ओलांडेल. जर ट्रेनची लांबी 200 मीटर असेल, वेग 50 मीटर प्रति सेकंद असेल आणि वेळ आपल्याला माहिती नाही आहे, तर अशा केसमध्ये 200 डिवायडेड बाय 50 इक्वल टू आपल्याला काय मिळणार. कारण हा जो 50 मीटर प्रति सेकंदात वेळेला गुणाकारामध्ये आहेत, इकडे आल्यानंतर तो भागाकारामध्ये जाईल. 5 चोक 20. सो वेळ किती लागते आहे 4 सेकंद. पर्टिक्युलर जे झाड आहेत ते ओलांडायला किती सेकंद लागणार आहेत 4 सेकंद. 50 चोक 200. आलं का लक्षात. 4 सेकंद वेळ लागणार. बस एवढं आहे याच्यामध्ये. ट्रेनच्या बाबतीत जेव्हा टावर असेल, आपलं झाड असेल आणि व्यक्ती असेल, उभा असलेला व्यक्ती, याला जर ट्रेन ओलांडत असेल तर त्या केसमध्ये जे अंतर असतं ते ट्रेनची स्वतःची लेंथ हे अंतर असतं. बस एवढंच कन्सिडर करायचं आहे आणि आपल्या बेसिक या फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. बस डिस्टन्स जर विचारलं तर डिस्टन्स, आता मी जर म्हटलेलं आहे की इथे आपल्याला वेग काढायचा आहे, वेग दिलेला नाही आहेत. 500 मीटर त्या ट्रेनचं अंतर आहेत, जी लांबी आहेत ट्रेनची ती 500 मीटर आहेत आणि वेग जर दिलेला असेल आपल्याला, वेग आपल्याला माहिती नाही आहेत आणि वेळ दिलेला आहे 10 सेकंदामध्ये. या टावरला म्हणा, व्यक्तीला, या झाडाला म्हणा किंवा व्यक्तीला म्हणा क्रॉस करतात ती 10 सेकंदामध्ये, तर त्या ट्रेनचा पर्टिक्युलर वेग किती असणार. वेग असणार सर 500 डिवायडेड बाय 10 इक्वल टू वेग किती येणार 50 मीटर प्रति तास. हा काय असणार वेग असणार, तिचा स्पीड असणार. सो स्पीड इक्वल टू किती येणार 50 मीटर पर सेकंद. मीटर प्रति सेकंद, 50 मीटर पर सेकंड, नॉट तास. इथे एस म्हणजे सेकंदचा असतो, तासासाठी एच वापरतो, लक्षात घ्याल. ठीक आहे. 50 मीटर प्रति सेकंद हा काय असणार त्या ट्रेनचा पर्टिक्युलर वेग. आता ट्रेनच्या बाबतीत आणखी एक दुसरी गोष्ट येतं. दुसरी गोष्ट अशी येते याच्यामध्ये, एखादं ब्रिज असेल, त्याच्यानंतर एखादा टनेल असेल आणि एखादा आपला प्लॅटफॉर्म असेल, पूल, बोगदा आणि आपला इथे प्लॅटफॉर्म. अरे यार, प्लॅटफॉर्म आणि हा प्लॅटफॉर्म असेल, त्या केसमध्ये ओलांडत असताना एखाद्या बोगद्याला ओलांडत असेल, एखाद्या याला ओलांडत असेल, आपल्या टनेलला ओलांडत असेल. सपोज मी जर म्हटलेलं आहे की हा आपला पूल आहे, ही ट्रेन अशा पद्धतीने इथे येत आहेत, इथे आलेली आहे ट्रेन इथे येत असताना अशी या बोगद्याला किंवा या पुलाला क्रॉस करत आहेत. हे ट्रेन ह्या पुलावर आलेली आहेत. पुलावर येत असताना जे डिस्टन्स आहे ते कसं कन्सिडर करणार आपण बघा. हे जे शेवटचा जो बोगदा असेल, म्हणजे हा आपण कन्सिडर करणार बोगदा. हा बोगदा जेव्हा या टोक्यावर येईल त्या केसमध्ये आपण समजूया की ट्रेननी शेवटचा आपला याची बोगी, नॉट बोगदा, याचा जो कोच असेल, ट्रेनचा कोच, जेव्हा आपण इथे शेवट येईल त्या केसमध्ये आपण कन्सिडर करू की ट्रेननी या पुलाला कम्प्लिटली ओलांडलेला आहे. तर या केसमध्ये डिस्टन्स काय असणार. डिस्टन्स या बोगद्याची लांबी किंवा पुलाची लांबी किंवा आपल्या याची प्लॅटफॉर्मची लांबी, तसेच या ट्रेनची लांबी, एवढं लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. मी जर म्हटलेलं आहे की हा आपला बोगदा असेल किंवा प्लॅटफॉर्म असेल किंवा आपला पूल असेल, तीनपैकी काहीही असू शकतं. जर ही ट्रेन अशा पद्धतीने इथे येत आहेत, इथे आल्यानंतर या बोगद्यामध्ये गेल्यानंतर किंवा प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर किंवा पुलावर गेल्यानंतर ती अशा पद्धतीनं जाईल आणि आपण जेव्हा म्हणूया की जेव्हा हा तिचा शेवटचा कोच तो इथे येईल, त्या केसमध्ये आपण कन्सिडर करणार की या ट्रेननी या कंप्लीट पुलाला, बोगद्याला किंवा आपल्या याला प्लॅटफॉर्मला ओलांडलेला आहेत. तर या केसमध्ये जे डिस्टन्स येत आहेत ते डिस्टन्स काय येणार. ते डिस्टन्स असणार ट्रेन आपल्या याची लांबी, प्लॅटफॉर्मची लांबी, प्लॅटफॉर्म असेल किंवा ब्रिज असेल, पूल असेल किंवा टनेल असेल, या तिन्हीची लांबी प्लस रेल्वेची लांबी, ट्रेनची लेंथ, हे काय असणार डिस्टन्स असणार. जे अंतर येत आहेत ते अशा पद्धतीचं येईल आणि आपल्याला टाइम आणि स्पीड हा सारखाच आहे. तर मी जर इथे कन्सिडर करतो आहे की डिस्टन्स इक्वल टू स्पीड इन टू टाइम, अंतर बरोबर वेग गुणेला वेळ.
एक्झॅक्टली अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आपल्याला म्हटलेलं आहे की जो प्लॅटफॉर्म आहे, आता अशा केसमध्ये काय काय शोधायला सांगताय तुम्हाला, प्लॅटफॉर्मची लांबी काढायला सांगू शकतात किंवा प्लॅटफॉर्मची लांबी दिलेली असणार, रेल्वेची लांबी काढा, वेगही दिलेला असणार, वेळही दिलेला असणार. बरोबर आहेत, वेग आणि वेळ दिलेला असणार. त्या केसमध्ये तुम्हाला म्हणणार की ब्रिजची लांबी किती आहे, त्या पुलाची लांबी किती आहेत, ट्रेनची लांबी दिलेली असणार, वेगही दिलेला असणार, वेळही दिलेला असणार, की पर्टिक्युलर टनेलला, पर्टिक्युलर बोगद्याला किंवा पर्टिक्युलर विशिष्ट आपल्या याला पुलाला ओलांडत असेल विशिष्ट वेळेमध्ये, तर त्या केसमध्ये आणि विशिष्ट लांबीची ट्रेन आहेत, 200 मीटर लांबीची ट्रेन आहेत. आता मी जर सपोज इथे म्हटलेलं आहे की 200 मीटर लांबीची ट्रेन आहेत, ठीक आहे, 50 मीटर प्रति सेकंद तिचा वेग आहेत, पण म्हणूया 50 मीटर म्हणण्यापेक्षा एक 20 मीटर प्रति सेकंद त्या ट्रेनचा वेग आहेत प्लस स्पीड, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जो वेळ लागतो आहे एक प्लॅटफॉर्म ओलांडायला, तो वेळ लागतो आहे 10 मीटर प्रति सेकंद, किंवा इथे म्हणणार मी एक 20 मीटर प्रति सेकंद वेळ लागतो आहे. तर सॉरी 20 सेकंद प्रति सेकंद म्हणण्यापेक्षा 20 सेकंद. वीस सेकंद जर वेळ लागत असेल, 20 सेकंद जर वेळ लागत असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला विचारत आहेत की त्या पुलाची लांबी किती. पुलाची लांबी तुम्हाला विचारलेला आहे. तर या केसमध्ये सरळ सरळ अशा पद्धतीने करायचं सर, की आता पुलाची लांबी आपण अंतर बरोबर काय घेतलेलं आहे, पुलाची लांबी अधिक ट्रेनची लांबी बरोबर वेग गुणिला वेळ. एक्झॅक्टली डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. आपल्याला दिलेला आहे पूल नाही दिलेला आहे, ट्रेन दिलेली आहे 200 मीटर, वेग दिलेला आहे 20 आणि वेळ दिलेला आहे 20. 20 अधिक 20 किती येणार 400. पूल 200, 20 अधिक 20 400 झालेला आहे. पुलाची लांबी आपल्याला जर काढायचं असेल 400, हा प्लस असलेला 200 इकडे गेल्यानंतर मायनस होणार आणि जी लांबी येणार 200 मीटरचा काय असणार, ऑब्व्हियसली आपला पूल असणार. तर याच्यामध्ये एक गोष्ट अशी येते यात बऱ्याचदा की जे अंतर आहे ते आपल्याला मीटरमध्ये दिलं जाते, स्पीड जो वेग आहे तो आपल्याला किलोमीटर प्रति तासामध्ये दिलेला जातो. अंतर कधी कधी किलोमीटरमध्ये दिलं जाईल आणि वेग हा मीटर प्रति सेकंदामध्ये दिला जाईल. तर त्यावेळेस मध्ये कन्व्हर्जन करावं लागतं. आता सपोज जर मी म्हटलेलं आहे की आपल्याला जे अंतर दिलेलं आहे ते अंतर मीटरमध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला वेगाला मीटर प्रति सेकंदमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. जर अंतर हे मीटरमध्ये दिलेलं आहे, वेग तुमचा किलोमीटर प्रति तासामध्ये दिलेला असेल, तर केसमध्ये वेगाला तुम्हाला मीटर प्रति सेकंदामध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा अंतराला आपल्या किलोमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. दोनपैकी एक करायचं. परंतु जे इझी आहेत ते आहेत मीटर प्रति सेकंद कन्व्हर्जन करण्यासाठी. ठीक आहे, बाकीचं कॅल्क्युलेशन व्हॅल्यूज मोठे येईल. आपल्याला किलोमीटरला मीटरमध्ये जर कन्वर्ट केलं तर व्हॅल्यू थोडी मोठी येईल, परंतु वेगाला जर मीटर प्रति सेकंदमध्ये कन्वर्ट केलं तर व्हॅल्यू छोटी येऊन जाईल. बस एवढंच आहे त्याच्यामध्ये. आता जर आपल्याला विचारलेलं आहे की 36 किलोमीटर प्रति तास हा त्या ट्रेनचा वेग आहे, तर या केसमध्ये आपल्याला या 36 किलोमीटर प्रति तासाला मीटर प्रति सेकंदामध्ये जर कन्व्हर्जन करायचं असेल तर त्यासाठी कुठली व्हॅल्यू आहेत, त्यासाठी व्हॅल्यू आहेत 5/18. या वेगाला 5/18 मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला जो स्पीड मिळतो आहे तो मीटर प्रति सेकंदमध्ये दिसून येतील. तर हा 5/18 ही व्हॅल्यू कुठून आलेली आहे, ही व्हॅल्यू आलेली आहेत इथून. 1 किलोमीटरला आपल्याला 1 किलोमीटरला मीटरमध्ये जर कन्व्हर्जन करतो म्हटलं तर किती येणार 1000 मीटर येणार. बरोबर आहे, किती येणार 1000 मीटर येणार. आणि तासाला 1 तास म्हणजे किती मिनिटं 60 मिनिटं. 60 मिनिटाला सेकंदामध्ये जर कन्व्हर्जन करायचं असेल तर 60 गुणिला 60 म्हणजेच किती येणार 3600 सेकंद मिळणार आपल्याला. एक्झॅक्टली 3600 सेकंद मिळणार. आता 1000 डिवायडेड बाय 3600, 1000 डिवायडेड बाय 3600 म्हणजेच काय म्हणत आहेत मीटर प्रति सेकंद. अलग लक्षात, मीटर प्रति सेकंद. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 2×5 = 18, 2×8 = 36, 2×5 = 10, 2×8 = 36. सॉरी,
बेपंच 18, बेपंच 10, बे18 36. सो 5/18 जे दिसून येत आहेत ते आपल्याला ते अशा पद्धतीने दिसून येतात. त्याच्यामुळे 5/18 जर आपण 36 किलोमीटर प्रति तासाला मल्टिप्लाय केलं तर त्या केसमध्ये आपल्याला याचा वेग कळून जाईल 10 मीटर प्रति सेकंद हा त्याचा वेग कळून जाईल. कशाचा? 36 किलोमीटर प्रति तास हा जो वेग आहे किलोमीटर प्रति तासामधला मीटर प्रति सेकंदमध्ये जर करायचं असेल तर 36 गुणिला 5/18, 18 दुनी 36, 5 दुनी 10 मीटर प्रति सेकंद. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. आणि इन केस डिस्टन्स आपल्याला किलोमीटर मध्ये दिलेला आहे, स्पीड तुम्हाला मीटर प्रति सेकंदमध्ये दिलेला आहे, त्या केसमध्ये ते अपोजिट करायचं. आता मी जर म्हटलेलं आहे की 40 मीटर प्रति सेकंद, 40 मीटर प्रति सेकंदला तुम्हाला किलोमीटर प्रति तासामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. किलोमीटर प्रति तासामध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर त्या केसमध्ये मल्टिप्लाइड बाय 18/5 तुम्हाला इथे करावं लागेल. आलं का लक्षात? 5/8 40, देन 18 गुणिला 8 144 मीटर प्रति सेकंद हा काय असणार? सॉरी 144 किलोमीटर प्रति तास. 144 किलोमीटर प्रति तास हा असणार त्या ट्रेनचा वेग, विशिष्ट असा वेग. हे आहेत आपल्या याच्या कंप्लीट कन्सेप्ट. टाइम डिस्टन्स स्पीड हा चॅप्टर मुळात खूप मोठा आहे, याच्या कन्सेप्टसुद्धा तेवढ्याच आहेत. ठीक आहे. सो त्या अँगलनी या बेसिक समजून घेताना किंवा या गोष्टी समजून घेताना थोडा वेळ लागतो आहे, परंतु हे लेक्चर तुम्ही वारंवार जर बघितलं तर तुमचं टाइम डिस्टन्स स्पीड या चॅप्टरवरची भीती मला तरी वाटते की नाहीशी होईल. ठीक आहे. फुल नाही फुलाची पाकळी तरी होईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या या सर्व गोष्टी आहेत. 5/18ची कन्सेप्ट तुम्हाला कळून गेलेली असणार. अपोजिट डायरेक्शनच्या ट्रेन, पॅरलल डायरेक्शनच्या ट्रेन, ॲव्हरेज स्पीड, देन लेट अर्ली जो एक व्यक्ती उशिरा येतो आहे पर्टिक्युलर वेगाने गेल्यास, विशिष्ट वेगाने गेल्यास लवकर पोहोचतो आहेत. त्या केसमध्ये जे विशिष्ट असं अंतर आपल्याला जर शोधायला सांगतायत ते विशिष्ट अंतर आपल्याला फाइंड आउट करता येणार. या सर्व गोष्टी आपल्याला या सर्व गोष्टी आजच्या सेशनमधून तुम्हाला निश्चितपणे कळणार, कारण सर्वच्या सर्व कव्हर केलेलं आहेत अगदी शॉर्ट वेनी. ठीक आहे. तर मुळात काही लोकांना जमतंय, काही लोकांना नाही जमत. मी म्हणेल की पुन्हा बघा जेणेकरून ते तुमचं क्लिअर होऊन जाईल. आता आपण वळूया क्वेश्चनकडे. खूप झालं हे सर्व. ठीक आहे. या सर्व गोष्टीमध्ये आपण बऱ्याच थॉरली डिस्कस केलेलं आहेत. आता बघूया डिरेक्टली आपण क्वेश्चनवर. आता बघा क्वेश्चन फार सोपे आहे आणि सरळ आहेत, खूप काही असं अवघड नाही आहे. एका मोटार गाडीने 80 किलोमीटर प्रति तास या सरासरी वेगाने पुणे ते नागपूर हे अंतर 9 तास लागतात, तर त्याच गाडीने ते अंतर 8 तासात कापले तर किती त्या गाडीचा वेग किती असणार? स्पीड आपल्याला विचारलेला आहे तिथे. तर या केसमध्ये आपल्याला माहिती आहे डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. आता जे पर्टिक्युलर अंतर आहेत ते आपल्याला माहिती नाही आहेत सर, परंतु इथे दिसून येत आहेत स्पीड किती आहे. त्याचा स्पीड आहे 80 किलोमीटर प्रति तास आणि जे अंतर दिसतं आहे ते किती तासामध्ये कव्हर होऊन राहिलेलं आहे? 9 तासामध्ये ते कव्हर होत आहे. हे काय आलेलं आहे? अंतर. आणि इन केस तेच अंतर, हे एवढंच अंतर आपण 8 तासात जर कापलं तर गाडीचा वेग किती असणार? ऑब्विसली यार 80 गुणिला 9 डिवायडेड बाय 8 किती येणार? कारण आपल्याला तुम्हाला माहिती आहे एक साधी अशी गोष्ट की आपल्याला जर वेग जर काढायचा असेल अंतर भागेला वेळ करतोय आपण, बरोबर आहे. आता हे जे आहेत हे अंतरच आहेत. 80 गुणिला 9 720 करणार. 720 का म्हणून लिहायचं? जेवढे आकडे सुटे असणार, जेवढे आकडे छोटे असणार तेवढं आपलं कॅल्क्युलेशन स्पीडमध्ये होऊन जाईल, म्हणून डिवायडेड बाय 8 करणार. इथे 8 10 80, 10 गुणिला 9 म्हणजे 90 किलोमीटर प्रति तास हा काय असणार? त्या गाडीचा वेग. 90 किलोमीटर प्रति तास हा दिसून येतो आहे आपल्याला त्या पर्टिक्युलर गाडीचा वेग. तिचा वेग किती असायला पाहिजेत? 90 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. तेव्हाच ते 8 तासामध्ये ते अंतर कंप्लीट होईल. सोपं आहे आणि सरळ आहे. बघा प्रश्न. एक आगगाडी 12 किलोमीटर अंतर हे 10 मिनिटात पूर्ण करते. जर ती दूरध्वनी ऑफिस 6 सेकंदात पार करत असेल तर आगगाडीची लांबी किती विचारलेलं आहे आपल्याला. आता एवढं माहिती आहे यार की इथून आपल्याला इथे तर स्पीड दिलेला नाही आहे. 12 किलोमीटर अंतर हे 10 मिनिटात पूर्ण करत आहेत ती आगगाडी. 12 किलोमीटर अंतर 10 मिनिटात पूर्ण करतायत आणि आपल्याला इथे विचारलेलं आहे दूरध्वनी ऑफिस 6 सेकंदात पार करत आहेत. ठीक आहे. जे ऑफिस असेल, ठीक आहे, इथे समवेअर असं अशा पद्धतीचं ते ऑफिस आहेत. हे ऑफिस ती ट्रेन 6 सेकंदात
क्रॉस करत आहेत त्या केसमध्ये डिस्टन्स इक्वल टू, तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाईम, बरोबर आहे. आणि ट्रेन ही ऑफिस क्रॉस करत असेल तर या केसमध्ये जे ट्रेनची जी लेंथ असेल तेच काय असणार, डिस्टन्स असणार. आणि आपल्याला 6 सेकंद टाईम तर दिलेला आहे, 6 सेकंद टाईम तर दिलेला आहे. स्पीड आपल्याला फाइंड आउट करावं लागणार. इथं जर सेकंद असेल तर स्पीड हा मीटर प्रति सेकंदमध्ये येणार, तेव्हाच डिस्टन्स मीटरमध्ये येणार. हा जो टाईम जर असेल हा टाईम आपल्याला तासामध्ये दिलेला आहे. स्पीडला आपलं एक तर टाईमला आपण मीटर सेकंदमध्ये कन्वर्ट करणार. जर डिस्टन्स जर आपल्याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल, इथं जर 6 तास म्हटलं तर स्पीडसुद्धा आपल्याला किलोमीटर प्रति तासच लागणार, तेव्हाच आपलं डिस्टन्स हे किलोमीटरमध्ये येईल. ठीक आहे. एनिवे आता याला बघून घेऊया आपण. स्पीड आपल्याला जर काढायचं असेल तर त्याच्यासाठी ही गोष्ट आपल्याला इथे दिलेली आहे. स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे. तर डिस्टन्स किती दिलेला आहे, 12 किलोमीटर अंतर. एक आघाडी 12 किलोमीटरचे अंतर आहे ते 10 मिनिटात पूर्ण करते आहेत. 10 मिनिट म्हणजे किती हो, 10 गुणेला 60. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, तर 10 मिनिट म्हणजे 10 गुणेला 60, जेवढे काही सेकंद असेल 600 सेकंद. तर 12 किलोमीटर अंतर जे आहेत याला आपल्याला मीटरमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल, कारण स्पीड आपल्याला मीटर प्रति सेकंदामध्ये काढायचा आहे, कारण टाइम जो दिलेला आहे तो आपल्याला सेकंदमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे या 12 किलोमीटरला इंटू 1000 करणार, कारण आपण याचं कन्व्हर्जन मीटरमध्ये करतो आहेत. जे दिसून येत आहेत ते आपल्याला 12,000 डिवायडेड बाय 10 इंटू 60. 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, साइन 2 12. जे स्पीड येतो आहे तो आपला स्पीड किती आलेला आहे, 20 मीटर प्रति सेकंद हा आपला वेग आलेला आहे. 20 मीटर प्रति सेकंद जर वेग असेल आणि इथं पुट करतो आहे स्पीडच्या ठिकाणी 20 × 120, सो 120 मीटर जे दिसून येत आहेत ते आपलं काय असणार, ट्रेनची स्वतःची लेंथ, ट्रेनची लांबी. तर आगगाडीची लांबी किती असणार, 120 किलोमीटर. 20 × 120, 120 मीटर. एवढं सोपं आहे आणि सरळ आहे, समजून सांगता वेळ लागतं. बाकी प्रॉब्लेममध्ये काहीही असं उघड वगैरे नाही आहे. ठीक आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत आणि याला फार काही वेळ लागत नाहीत. 20 सेकंदामध्ये तुमचा प्रॉब्लेम कंप्लीट होऊन जाणार, 36 सेकंद पण लागणार नाहीत. बघा त्याला काही नाही. एका मोटार गाडीने 50 किलोमीटर प्रति तास या सरासरी वेगाने पुणे ते मुंबई हे अंतर कापण्यास 6 तास लागतात. जर त्याच मोटार गाडीने तेच अंतर 4 तासात कापले तर गाडीचा सरासरी वेग किती येणार. बघा प्रॉब्लेम जे विचारत आहेत आयोगाचा एक ट्रेंड असतो. हे रिसेंट झालेल्या एक्झाममधलेच प्रॉब्लेम आहेत. फार काही 2017 ते 2022 पर्यंत जेवढ्या काही एक्झाम झालेल्या आहेत तेवढ्याही एक्झाममधले हे सर्व प्रश्न आहेत. ठीक आहे. रिसेंट झालेल्या एक्झाममधले आहेत आणि आयोगाने या प्रश्नाला ट्रेंडिंगवर आणलेला आहे. इन केस जर तुम्ही हे लेक्चर पाहून गेले तर तुमचा टाइम डिस्टन्स स्पीडवरचा एक प्रश्न हमखास विचारला जातो आपल्याला परीक्षेमध्ये आणि तो तुम्हाला सोडवता यायला पाहिजेत. अगदी 20 ते 25 सेकंदामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न आपले हे सॉल्व्ह होतात. 50 किलोमीटर प्रति तास हा वेग आहे त्या गाडीचा. डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. ठीक आहे. आपल्याला इथे काही लागणार, 4 तासामध्ये जर ती गाडी जर ते अंतर पर्टिक्युलर विशिष्ट अंतर जर क्रॉस करायचं असेल तिचा वेग किती आहे, इथे 50 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे आणि 6 तासात ती क्रॉस करतायत आपल्याला विचारलेला आहे. तर गाडीचा वेग किती असायला पाहिजेत, पण आपल्याला डिस्टन्स सुद्धा काढावं लागेल ना. आणि डिस्टन्स जे दिसत आहेत ते इथूनच कव्हर होऊन राहिलं ना. इथे किती आहे डिस्टन्स आपलं, स्पीड किती आलेला आहे 50 किलोमीटर प्रति तास. 6 तासामध्ये 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने जर गेलं तर 6 तासामध्ये ते पर्टिक्युलर डिस्टन्स कव्हर होत आहेत. ऑब्विसली डिस्टन्स किती असणार मग, 50 गुणेला 6, 300 किलोमीटर ते डिस्टन्स असणार. 300 किलोमीटर हे अंतर आपल्याला 4 तासामध्ये जर कव्हर करायचं असेल तर किती येणार, 75 किलोमीटर प्रति तास हा काय असणार आपला वेग असणार. म्हणजे आन्सर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार. ठीक आहे. एवढा सोपा आहे आणि सरळ विचारलेला असा प्रश्न आहेत. फार काही याच्यामध्ये अवघड नाही आहेत. जी बेसिक कन्सेप्ट होती ती तिथे आपल्याला विचारलेली आहेत. ठीक आहे. चालेल. चला नेक्स्ट प्रश्न जाऊया. नेक्स्ट प्रश्न बघा. जेव्हा मुलगा त्याच्या नेहमीच्या गतीच्या 5/7 गतीने चालतो तेव्हा तो शाळेत 6 मिनिटे उशिरा पोहोचतो. शाळेत पोहोचायला त्याला लागणारा नेहमीचा कालावधी निवडायचा आहे. आता इथे म्हटलेलं आहे याचं जे कंपॅरिझन केलेलं आहे नेहमीच्या गतीच्या
नेहमीच्या गतीच्या, नेहमीची गती किती असणार त्याची, ज्याच्याशी कंपॅरिझन होतो आहे तो बेसला येतो आहे आणि ज्याचा कंपॅरिझन होत आहे तो अंशामध्ये जातो आहे. ठीक आहे, नेहमीची गती किती असणार याची 7. हे काय आहेत आपला स्पीड आणि गती त्याची चेंज झालेली आहे, 5/7 या वेगाने जातो आहेत, म्हणजे 7 वरून तो 5 युनिट या वेगाने गेलेला आहे. डिस्टन्स कन्स्टंट आहे, शाळेतच त्याला जायचं आहे. नेहमीच्या गती वेगाने गेला तेव्हा तो शाळेत 6 मिनिटं उशिरा पोहोचतो आहे. आता जेव्हा डिस्टन्स कन्स्टंट असतं त्या केसमध्ये स्पीड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. जो स्पीडचा रेशो असतो तोच अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं होतं, अशा पद्धतीने यांचा काय होणार, टाइमचा रेशो येणार. आला का लक्षात. हा 5 इकडे येणार कारण इथे डिस्टन्स जे आहेत ते कन्स्टंट आहेत, शाळेतच जायचं आहेत ना त्याला. डिस्टन्स कसं आहे, डिस्टन्स स्थिर आहेत. त्या केसमध्ये स्पीडचा रेशो हा टाईमच्या व्यस्त होतो किंवा टाईमचा रेशो हा स्पीडच्या व्यस्त असतो. युजल टाईम लागतोय त्याला 5 युनिट. जर 7 युनिट या वेगाने गेला, जर 5 युनिट या वेगाने गेला तर ऑब्व्हियसली टाइम त्याला जास्त लागणार, जो की दिसून येतात 7 युनिट दिसून येतात. ठीक आहे, युनिट म्हणतोय मी किंवा 7 मिनिटं 5 मिनिटं, तुम्ही इथं 7 किलोमीटर 5 किलोमीटर सही काहीही कन्सिडर करू शकता, परंतु रेशोमध्ये असताना युनिट म्हटलेलं जास्त बेटर राहील. ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये जर डिफरन्स बघतोय तर तो 2 युनिटचा दिसतो आहे. किती युनिटचा, 2 युनिटचा दिसतोय. तिथेच जर दिसतो म्हटलं तर 6 मिनिटं तो उशिरा पोहोचून राहिलेला आहे, 6 मिनिटं त्याला लेट होत आहेत. म्हणजे हे 2 नसून किती आहेत, हे 2 नसून हे सर 6 आहेत. 2ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 6 येईल, 3नी. 2ला जर आपण 3नी मल्टिप्लाय करत असेल तर तेव्हा आपल्याला 6 मिळत असेल, तर या रेशोच्या दुसऱ्याही भागाला आपल्याला 3नी मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट टाईम त्यांचा कळून येईल. 15 मिनिटे इथे येणार आणि इकडे 21 मिनिटे येणार. 21 मिनिटं त्याचं लेट झाल्याचा टाईम, जो की 5 या युनिट या वेगाने गेलात, आणि युजल टाईम आहे त्याचा 15 मिनिटे. 15 मिनिटामध्ये तो पोरगा त्या शाळेत नेहमी जातो, 15 मिनिटामध्ये नेहमी जातो. कधी, जेव्हा 7 युनिट या वेगाने गेला. आणि जेव्हा 5 युनिट या वेगाने जातोय त्या केसमध्ये तो लेट पोहोचतो आहे. ठीक आहे, किती मिनिटं, 6 मिनिटं. त्याच्यामुळे तो किती मिनिटं पोहोचला असणार, 21 मिनिटं त्याला लागले असणार, परंतु त्याचा युजल टाईम किती आहे, 15 मिनिटाचा. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्न. आठवड्याची सुट्टी वगळता सोमवार ते शुक्रवार दर दिवशी नानू बाईक स्वार करतो. कामाच्या ठिकाणी जाय करताना तो 120 किलोमीटर अंतर कापतो. 12 आठवड्यानंतर त्याच्या वाहनाने 9000 किलोमीटर प्रवास नोंदवला. तर 12 आठवड्याच्या कालावधीत कामावर जाता येता केलेल्या प्रवासाव्यतिरिक्त नानूने केलेला प्रवास दर्शविणारा पर्याय निवडा. आता आपल्या याच्यासाठी जो आठवडा आहे तो सोमवार ते शुक्रवार, आठवड्याची सुट्टी वगळता सोमवार ते शुक्रवारच तो ऑफिसमध्ये जातो आहे. म्हणजे सोमवार ते शुक्रवार किती दिवस झाले, 5 दिवस झालेले आहेत. एक्झॅक्टली सोमवार ते शुक्रवार 5 दिवस झालेले आहेत त्याचे. ठीक आहे, आणि किती किलोमीटर जातो आहेत, 120 किलोमीटर तो एका दिवशी जातो आहे. 120 किलोमीटर तो एका दिवशी जातो आहे. त्याच्यानंतर हा प्रवास किती आठवडे करतोय, तो 12 आठवड्याच्या कालावधीत हा त्याचा प्रवास होत आहे. 12 आठवड्याच्या कालावधीत हा त्याचा प्रवास होतो आहे. तर हा काय होणार, हे त्याचं येणार टोटल त्यांनी क्रॉस केलेलं डिस्टन्स. एकूण 12 आठवड्यामध्ये 5 दिवसाचा एक आठवडा येतो, 5 दिवसाचा एक आठवडा येतो. प्रत्येक दिवशी तो 120 किलोमीटर येणं जाणं करतो आहे. आणि हे 12 आठवड्याचं आपलं गणित आहे. ठीक आहे, एका आठवड्यामध्ये 5 दिवस. ठीक आहे, एका दिवशी 120 किलोमीटर. तर आता हे पर्टिक्युलर डिस्टन्स तो त्याच्या वाहनाने क्रॉस केले असणार. ऑफिसला जाताना तर तो त्याच्या 12 आठवड्यामध्ये किती डिस्टन्स क्रॉस केलेले आहेत, 12 पंचे 60, 600 12 72, म्हणजे 7200 किलोमीटर तो 12 आठवड्यामध्ये ऑफिसला गेलेला आहे. आणि त्याच्या वाहनाने जो प्रवास केलेला आहे तो 9000 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. ऑब्विसली जो एक्स्ट्रा प्रवास केलेला आहे तो किती असणार, 9000 मायनस 1200, म्हणजे जो आपल्याला 1800 किलोमीटरचा प्रवास आहे तो त्याच्या वाहनाने अतिरिक्त केलेला आहे. आन्सर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. बस एवढंच करायचं होतं, याच्यामध्ये खूप काही असं अवघड वगैरे नाही आहे. ठीक आहे, चल नेक्स्ट प्रश्नाला जाऊया. नेक्स्ट प्रश्न बघा. 250 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 50 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते आहेत. 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी तिला लागणारा वेळ निवडा. आपण डिस्कस केलेला आहे जो डिस्टन्स आहे त्या केसमध्ये डिस्टन्स काय येणार, प्लॅटफॉर्मची लेंथ प्लस ट्रेनची लेंथ इक्वल टू स्पीड इन टू टाईम. हे आपलं बेसिक असं फॉर्म्युला आहे.
250 मीटरचा प्लॅटफॉर्म आहेत, सॉरी 250 मीटर लांबीची ट्रेन आहेत प्लस 250 मीटरचा प्लॅटफॉर्म आहेत आणि आपल्याला स्पीड किती दिलेलं आहे 45 किलोमीटर प्रति तास आणि आपल्याला टाइम विचारलेला आहे. तर टाइम सेकंदामध्ये दिलेला आहे, स्पीड आपला किलोमीटर प्रति तासामध्ये आहेत आणि अंतर हे मीटरमध्ये आहेत. ठीक आहे, डिवायडेड बाय 45 किलोमीटर प्रति तासाचं मीटर प्रति सेकंदमध्ये करणार इंटू 5/18. हा इथे 18 आहेत, हा वर घेऊन जाणार किंवा तुम्ही इथे पण करू शकता. 9 दुनी 18, 9 पाची 45, 5 5 25 गुणिले 2 25/2. ठीक आहे, इथे टाइम लिहितो आहे मी. ओके, इकडे याला लिहून घेतो आहे. सो टाइम इक्वल टू 500 डिवायडेड बाय 25/2. 25/2 हा 2 इकडे घेऊन जातो आहेत आणि आपल्याला इथे दिसून येतो आहेत. ठीक आहे, टाइम बरोबर 25 दुनी 50, 20 दुनी 40. 40 सेकंदात काय होणार, ती पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म क्रॉस करणार आहे का. येस, पर्याय क्रमांक 40 सेकंद. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण, प्लॅटफॉर्मची लेंथ आणि ट्रेनची लेंथ ॲड केलेली आहेत. स्पीड इंटू टाईम म्हणजेच काय आहेत, हे डिस्टन्स आहेत. डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाईम. सो 250 250 500 मीटर डिस्टन्स झालेला आहे. वेग हा 50 किलोमीटर प्रति तास होता, त्याला मीटर प्रति सेकंदमध्ये कन्वर्ट केलं. 45 गुणिले 5/18, 18 वर घेऊन जाणार, 45 गुणिले 5 करणार, हे पण करू शकता किंवा तुम्ही याला इथे पण हे करू शकता. 9 दुनी 18, 9 पाची 45, 5 गुणिले 5 25, 25/2, 2 वर गेल्यानंतर अशा पद्धतीने येणार 40 सेकंद त्याचा आन्सर येणार. ठीक आहे, फार असं आगळं वेगळं नाही आहे, खूप सोपं आहे आणि सरळ आहे. नेक्स्ट प्रश्न, 270 मीटर लांबीची एक आगगाडी 120 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते व विरुद्ध दिशेने येणाऱ्या 80 किलोमीटर वेगाने येणाऱ्या दुसऱ्या गाडीस 9 सेकंदात ओलांडते, तर त्या दुसऱ्या गाडीची लांबी किती आहेत. आता इथे रिलेटिव्ह स्पीड आलेला आहे, कारण दोन्हीही ट्रेन अपोजिट डायरेक्शनने येत आहेत आणि अपोजिट डायरेक्शन येत असताना दोन्हीही ट्रेनची तिथे काय कन्सिडर करावं लागणार, आपल्याला लेंथ कन्सिडर करावी लागणार आणि आपल्याला विचारलेलं आहे दुसऱ्या गाडीची लांबी किती आहेत. एक्झॅक्टली जेव्हा अपोजिट डायरेक्शन असेल त्या केसमध्ये आपण ट्रेनची ची काय करतो, बेरीज करतो वेगाची. जर समांतर डायरेक्शन असेल जो रिलेटिव्ह स्पीड येणार तर दोन्ही ट्रेनच्या वेगामधील फरक किंवा दोन्ही ट्रेनच्या वेगाची वजाबाकी. कधी जेव्हा समांतर डायरेक्शन असेल, परंतु ही जी ट्रेन आलेली आहे ती अपोजिट डायरेक्शनने आलेली आहेत, त्या केसमध्ये जो वेग बनतो आहे तो वेग येतो आहे आपल्याला दोन्ही ट्रेनच्या वेगाची बेरीज. ठीक आहे, स्पीड काय येणार, आता इथे स्पीड येणार S1 प्लस S2. S1 किती आहेत 120 किलोमीटर आणि S2 किती आहेत 80 किलोमीटर. सो 200 किलोमीटर प्रति तास हा काय झाला, याचा वेग झालेला आहे. ठीक आहे, आता जे डिस्टन्स आहेत, डिस्टन्स ते किती येणार, ट्रेन 2ची लांबी अधिक ट्रेन 1ची लांबी किती आहे 270 आणि जो टाइम आहे ते क्रॉस करण्याचा तो किती आहे 9 सेकंद. 9 सेकंदामध्ये क्रॉस होत आहेत आणि आपल्याला विचारलेलं आहे अशा केसमध्ये इथे किती दुसऱ्या गाडीची वेग काढा, ट्रेन 2ची लेंथ आपल्याला इथे काढायची आहे. तर मग तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम, हा आपला बेसिक असलेला एक फॉर्म्युला आहे. अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. ठीक आहे, आता जे अंतर आहेत, एक आपल्याला 270 दिसत आहेत, दुसऱ्या ट्रेनसाठी ट्रेन 2 लिहितो आहेत मी इथे, काही हरकत नाही आहे, लिहिले तरी काही इश्यू नाही आहेत. ठीक आहे, आणि जो स्पीड आहे तो आपल्याला 200 किलोमीटर प्रति तास हा स्पीड होत आहेत आणि जो टाईम येतो आहे तो आपला टाईम 9 सेकंद येतो आहे. वेगाला आपल्याला मीटर प्रति सेकंदमध्ये कन्व्हर्जन करून घ्यायचं जेणेकरून आपला सोपं होईल, कॅल्क्युलेशन हे अगदी सोपं होईल. तर सोपं होण्यासाठी इथे मी काय करतो आहे इंटू 5/18 आणि याला मल्टिप्लाय करतो आहे. 9 1 9, 9 2 18, 100, 100 गुणिले 5 500. सो 500 हा आलेला आहे 270 प्लस ट्रेन 2 आणि 500 मायनस इकडे असलेले 270 तिकडे जाणार. सो 500 मायनस 270 इक्वल टू 230. हे काय असणार ट्रेन 2ची लेंथ हा मीटरमध्ये. ओके, ठीक आहे, 230 मीटर. येस, पर्याय क्रमांक 1 हे आपलं याचं उत्तर असेल. फार सोपं आहे आणि सरळ आहे, खूप काही असं अवघड वगैरे नाही आहे. ठीक आहे, चल सर्व कन्सेप्ट आपण आधीच शिकलेलो आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्येच भरपूर वेळ गेला आपला. एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किलोमीटर प्रति तास वेगाने जातो आणि 6 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येतो, तर त्याचा एकूण प्रवासाचं सरासरी वेग किती आहे. जेव्हा असा आपल्याला विचारला येते प्रश्न, ॲव्हरेज स्पीड आपल्याला
एक इकडून 4 किलोमीटर प्रति तासाने गेला, तिकडून 6 किलोमीटर प्रति तासामध्ये आला, तर केसमध्ये ॲव्हरेज स्पीड आपल्याला इथे विचारण्यात येतो आहेत. ॲव्हरेज स्पीड जर आपल्याला इथे कळायचं असेल अशा पद्धतीनं 2 गुणेला XY टॉईस XY 2 गुणेला X × Y अपॉन X + Y हे त्याचं एक सूत्र आहे. ही गोष्ट मी विसरून गेलेलो होतो, लक्षात घेऊन घ्याल. ठीक आहे, किती आहेत 2 गुणेला 6 गुणेला 4 आणि डिवायडेड बाय 6 + 4 किती येणार 48 डिवायडेड बाय 10. सो जो स्पीड येतो आहे त्यांचा 4.8 मीटर पर सेकंद. किती आलेलं आहे स्पीड 4.8 मीटर पर 4 किलोमीटर सॉरी यार 4.8 किलोमीटर प्रति तास हा काय असणार त्याचा वेग असणार. आलं लक्षात ॲव्हरेज स्पीड. तर एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक स्पीड आहेत आपला 4, दुसरा आहेत 6. तर अशा केसमध्ये ऑब्विसली या दोघांच्या याच्यामधली व्हॅल्यू असणार एकापेक्षा मोठी असेल, दुसऱ्यापेक्षा छोटी असेल. हा 4.8 याच्यापेक्षा मोठी आहेत तर याच्यापेक्षा छोटी आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चालेल. आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबाची संख्या मोजतो आहे. 2 खांबातील अंतर 50 मीटर आहे आणि त्या आगगाडीचा वेग ताशी 40 किलोमीटर प्रति तास 40 किलोमीटर आहे. 5601 खांब मोजण्यासाठी त्याला किती तास लागतील. आता एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी होती, लक्षात घेण्यासारखी अशी आहेत की हा आपला रस्ता आहे. या रस्त्याच्या एका कडेला इथे एक खांब आहेत आणि या खांबापासून जे अंतर आपण मोजतो आहे ते इथे 50 मीटर आहेत, इकडे 50 मीटर आहेत, इकडे 50 मीटर आहेत, असं 50 मीटर आहेत आणि असं 50 मीटर आहेत. या केसमध्ये एक लक्षात घ्यायचं आहे, यांनी जे खांब आहेत ते 5601 खांब मोजलेले आहेत. म्हणजे हा पहिला खांब मोजला असणार जिथून स्टार्टिंग होतो आहे. आता जे अंतर चालले असणार ते इथपर्यंत बरोबर आहेत. इथून या पोलपर्यंत 50 मीटर, या पोलपर्यंत 50 मीटर, या पोलपर्यंत 50 मीटर, या पोलपर्यंत 50 मीटर, या पोलपर्यंत 50 मीटर. जे आपल्याला पोल कन्सिडर करावं लागेल 1, 2, 3, 4 आणि 5. आलं का लक्षात. हा पूल कन्सिडर करावा लागणार का नाही, परंतु इथे 5601 खांब मोजलेले आहेत त्यांनी, तर हाही खांब याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. आणि त्याने म्हटलेलं आहे 2 पोलमधील अंतर किती आहेत 50 मीटरचं. म्हणजे या पोलमधील अंतर 50 मीटरचं, याच्यामधील अंतर 50 50 50 50. ठीक आहे, तर या केसमध्ये एक लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला विचारलेलं आहे किती तास लागतील जे आणि आपल्याला इथे स्पीड पण दिलेलं आहे. त्या केसमध्ये 5600 खांब घ्यावं लागेल. एका 2 खांबामध्ये अंतर किती आहे 50 मीटरचं इंटू 50 मीटर एक्झॅक्टली. आता हे काय आहेत मीटरमध्ये आहेत, आपल्याला किलोमीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे म्हणून डिवायडेड बाय 1000 बरोबर आहे का. डिवायडेड बाय 1000 हे येणार आपलं पर्टिक्युलर डिस्टन्स. एक हा 0 गेला, हा 0 गेला, त्याच्यानंतर हा 0 गेला, म्हणजे 56 गुणेला 5 हे काय आलं आपलं ते पर्टिक्युलर अंतर आलेलं आहे. आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती आहेत, काय माहिती आहेत, डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. ठीक आहे, डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम हा बेसिक आपला फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आता जो स्पीड आहे तो किती दिलेला आहे आपल्याला 40 किलोमीटरचा स्पीड दिलेला आहे. टाइम आपल्याला माहिती नाही आहेत. जे डिस्टन्स आहेत 56 गुणेला 5 हे कशामध्ये आलेलं आहे किलोमीटरमध्ये आलेलं आहे. ते लिहितो आहे 56 गुणेला 5 हे आपला डिस्टन्स आहेत. आणि डिस्टन्स येत असताना तुम्ही 56 गुणेला 5 मल्टिप्लिकेशन करू शकता, काही इश्यू नाही आहेत, परंतु मी म्हणेल का करायचं यार, आपलं कॅल्क्युलेशन सोपं होऊन जाते ना. ठीक आहे, कॅल्क्युलेशन सोपं होऊन जातं. 56 गुणेला 5 डिवायडेड बाय 40 इक्वल टू टाईम 5 8 40 8 7 56. सो किती वेळ लागणार 7 आवर्स. टाईम किती असणार 7 तास लागणार ते मोजायला, त्याला 7 तास. तर मोजण्यासाठी किती वेळ लागेल 7 तास लागेल. हा एक बेसिक असा प्रश्न आहे, याच्यावर आधारलेला टाइम डिस्टन्स स्पीडवरच असलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे या प्रश्न सॉल्व्ह करताना एक लक्षात ठेवायचं 1 याच्या 2 मायनस होईल, कारण सुरुवात पहिल्या पोलपासून होत आहे, पहिल्या खांबापासून सुरुवात होत आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्नाला जाऊया.
400 मीटर अंतरावरून पोलिसांनी चोराला थांबवले. पोलिसांनी पाठलाग सुरू केला. त्याचवेळी चोरही पळायला सुरुवात करतोय. चोराचा वेग ताशी 10 किलोमीटर आणि पोलिसाचा वेग ताशी 15 किलोमीटर आहे. असे गृहीत धरल्यास पकडले जाण्यापूर्वी चोर किती अंतर पळालेला असेल? चोर किती अंतर पळालेला असेल? तर मी म्हटलेलं आहे तुम्हाला, आपण पहिलेच कन्सेप्ट शिकलेलो आहेत. इथे पोलीस आहेत आणि इथे चोर आहेत आणि जे अंतर आहेत हे 400 मीटरचं आहेत. 400 मीटरवरून चोराला पोलीस दिसलेले आहेत आणि पोलिसाचा जो वेग आहे ऑब्विसली चोरापेक्षा जास्त असणार, म्हणूनच तर ते चोराला पकडून राहिलेत ना, राईट. तो किती आहे? पोलिसाचा वेग ताशी 15 किलोमीटरचा आणि चोराचा वेग ताशी 10 किलोमीटरचा. आलं लक्षात? 10 किलोमीटरचा. तर समवेअर इथपर्यंत चोर पकडला असणार आणि इथं पकडला गेलेला असणार चोराला. म्हणजे चोराचं हे इथून इथपर्यंतचं त्यांना क्रॉस केलेलं अंतर, ठीक आहे. या जेवढ्या वेळामध्ये चोर इथपर्यंत धावलेला आहे तेवढ्याच वेळामध्ये पोलीससुद्धा इथपर्यंत धावलेले आहेत. आले का लक्षात? पोलीससुद्धा इथपर्यंत धावलेले आहेत. सपोज चोराला इथपर्यंत धावायला 2 तास लागले असेल तर पोलिसालाही इथपर्यंत धावायला 2 तास लागले असणार. म्हणजेच काय? टाईम कन्स्टंट आहे. टाईम जर कन्स्टंट असेल जो स्पीडचा रेशो असतो तोच डिस्टन्सचा रेशो असतो. टाईम जर कन्स्टंट असेल जो स्पीडचा रेशो असतो तोच डिस्टन्सचा रेशो असतो. आता इथे जर आपण जर बघतो म्हटलं तर 15 आणि 10चा जो रेशो फॉर्म करतो आहे 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, 3:2. हा काय येतो आहे? हा रेशो येतो आहे कशाचा? डिस्टन्सचा. आला का लक्षात? 3:2 हा रेशो आलेला आहे डिस्टन्सचा. म्हणजे पोलीस 3 युनिट धावले असणार, चोर 2 युनिट धावलेला असणार. तर या दोघांमध्ये जो अंतर दिसून येतो तो 1 युनिटचं अंतर दिसून येतो आहे. 1 युनिटचं अंतर दिसून येतो आहे आणि 1 युनिट म्हणजेच काय हो? हे 400 मीटर. 1 युनिट अंतर म्हणजेच काय? जे अंतर दिसतं आहे, हा जो फरक दिसतो आहे हा फरक म्हणजेच काय? 400 मीटर. इथे रेशोमध्ये फरक किती दिसून आलेला आहे? 1 युनिट. हा 1 नसून किती आहे? दोघांमधला फरक आहे 400 मीटरचा. 1ला कितीने मल्टिप्लाय करावं जेणेकरून 400ने. 1ला जेव्हा आपण 400ने मल्टिप्लाय करू त्या केसमध्ये आपल्याला वास्तविक व्हॅल्यू जर मिळत असेल तर रेशोला सुद्धा 400ने मल्टिप्लाय करायचं. कारण रेशोच्या डिफरन्सला आपण 400ने मल्टिप्लाय करत असेल तर रेशोला सुद्धा 400ने मल्टिप्लाय करायचं. 400ने मल्टिप्लाय केल्यानंतर हे येतात 800 मीटर आणि इकडे हे येत आहेत 1200 मीटर. जेव्हा पोलीस 1200 मीटर धावले असेल आणि चोर 800 मीटर धावलेला असेल तेव्हा चोर पकडल्या गेलेला आहे. आणि पकडले जाण्यापूर्वी चोर किती मीटर धावलेला आहे? 800 मीटर. जे डिस्टन्स आहेत हे किती आहेत? हे 800 मीटर डिस्टन्स आहेत. आपल्याला विचारलेलं काय आहेत? बिफोर ही इज कॅप्चर्ड, थिफ वुड रन बिफोर ही इज कॅप्चर. तो अंतर येतो आहे आपला 800 मीटर. पकडले जाण्यापूर्वी चोर किती अंतर पळालेला असेल? 800 मीटर. आणि पोलिसाला किती अंतर पळावं लागलं असेल? 1200 मीटर. ठीक आहे. 800 + 400 किती येणार? 1200. बघा इथे 1200 आले की नाही तर. ठीक आहे. 3:2. बस सोपं आहे यार, सरळ आहेत. फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत तुम्हाला. याच्यामध्ये फार किस्सा अवघड वगैरे नाही आहे. नेक्स्ट प्रश्न. जर रेल्वेचा वेग 63 किलोमीटर प्रति तास असेल आणि तर रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने 3 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या मनुष्याला 500 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदामध्ये पार करेल? बघा आपण विचारलेलं होतं, हाही प्रश्न डिस्कस केलेला आहे कन्सेप्टमध्ये मुख्यतः. ठीक आहे. जो रिलेटिव्ह स्पीड येणार आता इथे रिलेटिव्ह स्पीड जो येणार आहे तो लक्षात घ्यायचा आहे. तो कुठून येणार? कारण रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने म्हणजे वेगामध्ये काय होणार? वेगाची वजाबाकी घ्यावी लागेल आपल्याला. जी वजाबाकी येत आहे ते 63 - 3 म्हणजे 60 किलोमीटर प्रति तास. हा काय असणार? वेग असणार. 60 किलोमीटर एका तासाला वेग असणार रिलेटिव्ह स्पीड आपला. ठीक आहे. मनुष्याला 500 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदामध्ये ओलांडेल? आणि इथे जे डिस्टन्स येत आहेत ते डिस्टन्स काय असणार? ट्रेनची स्वतःची लेंथ. ट्रेनची लांबी. ओके. ठीक आहे. चला आता याला सॉल्व करूया आपण. डिस्टन्स इक्वल टू बेसिक फॉर्म्युला आपला स्पीड इंटू टाइम. ठीक आहे. तर जे डिस्टन्स आहेत ते आपलं 500 मीटर आहेत आणि जो स्पीड आहेत तो आपला 60 किलोमीटर प्रति तासामध्ये आहेत. याला आपण मीटर प्रति सेकंदामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. ठीक आहे. मीटर प्रति सेकंदामध्ये त्याला आपण कन्वर्ट करून घ्यायचं. ओके. चालेल. चला तर याला सोपं आहे आणि सरळ आहे.
हा 18, इकडे 500 गुणेला 18 होणार, त्याच्यानंतर हा 60 गुणेला 5 बनणार. ओके, ठीक आहे. 5 10 50, त्याच्यानंतर 6 त्रिक 18, 10 त्रिक 30, 30 सेकंद त्या ट्रेनला लागणार त्या मनुष्याला क्रॉस करायला, म्हणून आपला आन्सर काय येणार 30 सेकंद. एवढं सोपं आहे आणि सरळ आहे, खूप काही असं अवघड नाही आहे. तेवढं सुरुवातीचा पोर्शन जरी पाहिला तरी बाकीचे सर्वच्या सर्व प्रश्न तुमचे सुटून जातात. ठीक आहे, चला. नेक्स्ट प्रश्न. एक्स आणि वाय या दोन स्थानकातील अंतर 500 किलोमीटर आहे. एक रेल्वे एक्स या स्थानकापासून वाय कडे 20 किलोमीटर वेगाने धावते आहेत. त्याचवेळी दुसरी रेल्वे वाय स्थानकातून एक्स कडे 30 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते आहेत. एक्स या स्थानकापासून किती अंतरावर दोन्ही रेल्वे एकमेकाला पार करतील? अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न इथे विचारलेला आहे. आणि इथे साधं असं सोपं असं उदाहरण आहे की दोन्ही ट्रेन, एक ट्रेन इकडून येत आहेत, दुसरी ट्रेन इकडून येत आहेत, एकाच वेळेला येत आहेत. त्या केसमध्ये रिलेटिव्ह स्पीड काय होणार? दोन्ही ट्रेनचे वेगाची बेरीज. आणि त्यांची हे काय येणार? डिस्टन्स काय असणार? डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहेत, 500 किलोमीटरचं अंतर आहेत. आलं का लक्षात? 500 किलोमीटर अंतर आपल्याला ते दिलेलं आहेत, म्हणजेच डिस्टन्स आपल्याला इथे दिलेलं आहे. रिलेटिव्ह स्पीड, डिस्टन्स जर गिवन असेल, गिवन नसतं तर ट्रेनची स्वतःची लेंथ असतं. डिस्टन्स गिवन आहेत त्याच्यामुळे आपल्याला काही प्रश्नच नाही आहेत. आता रिलेटिव्ह स्पीड जो आहे S1 प्लस S2, म्हणजे पहिल्या ट्रेनचा वेग किती आहे? आपल्याला 20 किलोमीटर दिलेला आहे. दुसऱ्या ट्रेनचा वेग किती दिलेला आहे? 30 किलोमीटर प्रति तास वेग दिलेला आहे, म्हणजेच 50 किलोमीटर प्रति तास हा येणार रिलेटिव्ह स्पीड यांचा. एका तासाला 50 किलोमीटर प्रति तास हे अंतर क्रॉस होतो आहेत. आणि आपलं जे डिस्टन्स आहेत, डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाईम. बेसिक आहेत, खूप काही असं अवघड वगैरे नाही आहेत. डिस्टन्स दिलेला आहे आपला स्पीड दिलेला आहे आपल्याला 50 किलोमीटर प्रति तास, आणि हा टाईम आहे आपला, आणि डिस्टन्स दिलेला आहे आपल्याला 500 किलोमीटर. सो जर टाईम जर कळायचं असेल तर 500 डिवायडेड बाय 50 इक्वल टू आपल्याला टाईम मिळून जाईल. म्हणजे 10 तासामध्ये 10 आवर्स लागणार त्यांना क्रॉस करायला, एकमेकींना क्रॉस करायला 10 तास लागलेले असणार. 10 तास जर लागलेले असणार तर पहिली ट्रेन किती किलोमीटर धावली असेल हो? एका तासाला ती 20 किलोमीटर धावते आहेत. एक्स या स्थानकावरून निघालेली ट्रेन, एक्स या स्थानकापासून किती अंतरावर दोन्ही ट्रेन भेटतील? एक्स या स्थानकापासून निघालेली ट्रेन 20 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहेत, तर वाय या स्थानकापासून निघालेली ट्रेन 30 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहेत. ऑब्वियसली 10 तासामध्ये जर त्यांची मीटिंग होत असेल, 10 तासामध्ये ते एकमेकांना क्रॉस करत असेल, तर त्या केसमध्ये एक्स या स्थानकापासून निघालेली ट्रेननी किती अंतर क्रॉस केलेलं असणार 10 तासामध्ये? 10 गुणेला 20 म्हणजे एका तासाला 20 किलोमीटर, 10 तासाला किती? 200 किलोमीटर. सो 200 किलोमीटर काय असणार यांचं? डिस्टन्स असणार. एक्स या स्थानकापासून किती अंतरावर दोन्ही रेल्वे एकमेकाला पार करतील? सो एक्स या स्थानकापासून म्हणजे 200 किलोमीटर अंतर एक्स पासून असेल, तिथून त्या दोन्ही ट्रेन एकमेकांना क्रॉस करतील. बस एवढं आहे. वाय या स्थानकापासून जर विचारलं असतं तर 30 गुणेला आपण 10 केलेलं असतं, म्हणजे 300 किलोमीटर आलेलं असतं. वाय ट्रेन, आता ट्रेनचं जर सांगतो, वाय ट्रेन आहे, एक्स ट्रेन आहेत. वाय ट्रेन 300 किलोमीटर आली असणार, एक्स ट्रेन 200 किलोमीटर आली असणार. तेव्हाच हे 500 किलोमीटर अंतर कव्हर झालेलं आहे ना. ओके, लक्षात घ्यायचं आहे. खूप काही अवघड वगैरे प्रश्न नाही आहेत. CSAT आलेला प्रश्न होता हा राज्यसेवेमधला, तोच प्रश्न इथे घेतलेला आहे. नेक्स्ट प्रश्नाला जाऊया. दोन ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर 2:5 आहेत. जर पहिली ट्रेन 5 तासात 350 किलोमीटर धावली तर दुसऱ्या ट्रेनच्या वेगातील, तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक ताशी किती किलोमीटरचा असेल? तर सोपं आहे. पहिली ट्रेन 350 किलोमीटर अंतर हे 5 तासात कव्हर करते आहे, तर पहिल्या ट्रेनचा अंतर जो स्पीड असेल तो किती असणार? 70 किलोमीटर प्रति तास असणार. एका तासाला 350 डिवायडेड बाय 5 तास जर करतो म्हटलं तर मला 70 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेली. 350 किलोमीटर अंतर तिने 5 तासात कव्हर केलेलं असणार. पहिल्या ट्रेनचा आपल्याला वेग मिळून गेला, ठीक आहे. आणि दोन्ही ट्रेनच्या आपल्याला स्पीडचा रेशो दिलेला आहे 2:5. 2:5 हा आपल्याला स्पीडचा रेशो दिलेला आहे. या 2 युनिटची व्हॅल्यूज तर दिलेली आहेत तिथे. किती? 70. म्हणजे 2ला कितीने मल्टिप्लाय करावं जेणेकरून 70 येईल? 35ने. आणि आपल्याला विचारलेलं आहे दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक किती आहेत? दोन्ही ट्रेनच्या रेशोमधील फरक किती दिसून आला आहे? 3 युनिटचा. सो 3 गुणेला सुद्धा 35 करणार. किती येणार? 105.
105 किलोमीटर प्रति तास हा काय असणार, दोन्ही ट्रेनच्या वेगामधील फरक. बस एवढं सोपं आहे आणि सरळ आहे, खूप काही असं अवघड वगैरे नाही आहेत, आहे नाही का, आहे 105 किलोमीटर प्रति तास. आलं का लक्षात? ठीक आहे. दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक किती असणार, 105 किलोमीटर प्रति तास. तुम्ही करून बघा. याला सुद्धा मी 35ने जर मल्टिप्लाय करत असेल तर किती येणार, 175 येणार. 175 मायनस 70 किती मिळत आहेत आपल्याला, 105. आलं का लक्षात? हे करण्यापेक्षा बेटर वे की रेशोमधला फरक घेऊन त्यालाच मल्टिप्लाइड बाय 35 करून द्यायचं. सोपं आहे, कॅल्क्युलेशन वाचते, टाईमही वाचतो. ओके. नेक्स्ट प्रश्न. हा, जी आपली राज्यसेवा आहेत त्याकरता मिशन स्वाध्याय 2.0 हे आपलं सुरू झालेलं आहे आणि हे टॉपिकनुसार आपल्याला याच्यात टार्गेट दिल्या जातं आणि त्यावर आधारलेले टेस्ट वगैरे सुद्धा याच्यामध्ये कंडक्ट केल्या जातात. ठीक आहे. हे तुम्हाला विदर्भ आयएस अकॅडमीचे आपल्या ॲपला उपलब्ध आहेत. नेक्स्ट बघूया. ताशी 10 किलोमीटर गती असलेले पोलीस व्यक्ती ताशी 8 किलोमीटर गतीने धावणाऱ्या चोराचा पाठलाग करत आहेत. जर चोर पोलिसाच्या 100 मीटर पुढे असेल तर चोराला पकडण्यासाठी पोलिसाला लागणारा वेळ आपल्याला इथे काढायचा आहे. ठीक आहे. फार सोपं आहे आणि सरळ. आता इथे वेळ काढायला सांगितलेला आहे आपल्याला. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्हाला, इथे पोलीस आहेत, इथे चोर आहेत. या दोघांमध्ये जे अंतर आहे ते किती आहेत, 100 मीटर हे आपलं अंतर आहे. पोलिसाचा वेग आहे 10 मीटर प्रति सेकंद आहे का, 10 किलोमीटर प्रति तास. आणि चोराचा वेग आहे 8 किलोमीटर प्रति तास. आलं का लक्षात? 8 किलोमीटर प्रति तास. आणि जे आपल्याला डिस्टन्स दिसत आहेत ते किती आहेत, 100 मीटर आहे आपलं डिस्टन्स. आता याच्यामधील मी तुम्हाला म्हटलेलं आहे, जेव्हा टाईम कॉन्स्टंट असेल त्याच केसमध्ये स्पीडसुद्धा आपला जो स्पीडचा रेशो असतो तोच डिस्टन्सचा रेशो असतो. कधी, जेव्हा टाईम कॉन्स्टंट असेल त्या केसमध्ये. तर इथे डिस्टन्सचा जो रेशो स्पीडचा जो रेशो बनतो आहे तो 10:8. 4 दोन्ही आपलं 2 चौक 8 आणि 2 पंच 10. आलं लक्षात? 2 चौक 8 आणि 2 पंच 10. आणि हाच काय बनणार आपला डिस्टन्सचा रेशो. 5:4 हाच डिस्टन्सचा रेशो बनणार. या दोघांमध्ये जो फरक दिसून येतो तो किती दिसून येतो, 1. आणि इथे दोघांमध्ये फरक किती दिसून येतात, 100. सो हा 1 नसून किती आहेत, हा 1 नसून सर 100 आहेत. 1ला जेव्हा आपण 100ने मल्टिप्लाय करू त्या केसमध्ये आपल्याला 100 मिळणार. आलं लक्षात? ठीक आहे. तर पोलिसाला किती अंतर धावावं लागलं असणार, याला पण मल्टिप्लाइड बाय 100 करणार आपण. आणि हा पोलीस 500 मीटर धावलेले असणार. तर चोर आपल्याला दिसून येतात इथे, चोराला सुद्धा 100ने मल्टिप्लाय करणार. चोर 400 मीटर आपल्याला धावलेले दिसून येतात. चोर सुद्धा 400 मीटर धावलेले असणार. समवेअर चोर इथपर्यंत धावलेले आहेत आणि इथं पकडला गेलेला आहे चोर. हा 400 मीटर चोर धावलेला असणार. तर पोलीस इथून इथपर्यंत धावण्यासाठी पोलीस 500 मीटर धावलेले आहेत. आणि 500 मीटर हे जे अंतर आहेत, 500 मीटर डिस्टन्स 10 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास चोर किती वेळामध्ये पकडले असणार. आता 10 किलोमीटर प्रति तास हा वेग आहे. आलं का लक्षात? मीटर प्रति सेकंडमध्येच कन्व्हर्जन करून जायचं आणि नंतर मग आपल्याला हे मिळून जाईल, आपलं काय मिळेल, आपलं टाईम मिळून जाईल याचा. ठीक आहे. 500 डिवायडेड बाय 10 किलोमीटर प्रति तास म्हणजेच काय येणार, 10 येणार. 10 डिवायडेड बाय 60 म्हणजेच आपलं काय होणार, 10 किलोमीटर प्रति तास आहे ना. अरे यार, 1 सेकंद. याला 5/18 जर मल्टिप्लाय केला तर आपला मीटर प्रति सेकंद होऊन जाते. आलं का लक्षात? मीटर प्रति सेकंद. किलोमीटर हे मीटर आहेत, हे किलोमीटर प्रति तास आहेत. डिवायडेड बाय 5/18, 2×9=18, 2×5=10. सो 500 डिवायडेड बाय 5 गुणेला 5 इंटू 9. 5×1=5, 5×20 100, 20×9 180. 180 सेकंदामध्ये पोलीस पकडले गेणार. 180 सेकंद म्हणजे किती मिनिटं, 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. तर 180 म्हणजे 3 मिनिटं. 180 डिवायडेड बाय 60 करायचं, किती येणार, 3 मिनिट येणार. एक लक्षात द्यायचं, हे 500 मीटर आहेत. वेग आपला तासामध्ये दिलेला होता 10 किलोमीटर प्रति तास. तासाला मीटर प्रति सेकंडमध्ये कन्वर्ट केला 5/8 आणि हा 18 तुम्ही इथे वर पण घेऊन जाऊ शकता, नो डाऊट. ठीक आहे. 1 0 गेला, 1 0 गेला. 5×10 = 50, 10 गुणेला 18 म्हणजे 180 सेकंद. 180 सेकंद तुमचा टाईम आलेला आहे.
सो 180 सेकंद म्हणजेच किती 3 मिनिट आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्न जाऊया. नेक्स्ट प्रश्न बघा. नीरजने एकूण 60 किलोमीटर अंतरापैकी पहिले 20 किलोमीटर अंतर ताशी 10 किलोमीटर वेगाने गेला. ठीक आहे, पहिले 20 किलोमीटर अंतर ताशी 10 किलोमीटर वेगाने जर गेला तर टाइम किती येणार याचा. बरं, प्रश्न वाचून घेऊ. पुढील 20 किलोमीटर अंतर 12 किलोमीटर वेगाने चालला आणि राहिलेले 20 किलोमीटर अंतर ताशी 15 किलोमीटर वेगाने कापले तर नीरजचे संपूर्ण 60 किलोमीटर अंतराच्या प्रवासातील सरासरी वेग किती आहेत, अशा पद्धतीचा आपल्याला इथे त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, मग काय करणार. मग सोपा आहे यार, सरळ आहेत. किती वेळ लागला याला 2 तास. तुम्हाला माहिती आहेत की जेव्हा आपल्याला ॲव्हरेज स्पीड विचारल्या जातं अशा केसमध्ये, त्या केसमध्ये टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम, टोटल डिस्टन्स दिलेला आहे 60 किलोमीटर, बरोबर आहे ना, परंतु टाइम दिलेला आहेत का, एकूण टाइम नाही. तर टाइम आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. पहिला जे 20 किलोमीटर आहेत ते 2 तासामध्ये कंप्लीट झालेले असणार एक्झॅक्टली. त्याच्यानंतर पुढील जे 20 किलोमीटर अंतर आहे तो 12 किलोमीटर प्रति तास वेगाने गेलेला आहे. राईट, 12 × 12. त्याच्यानंतर राहिले 8 पॉईंट 12×72 म्हणजे दुसरं जे अंतर आहे ते 1.66 तासामध्ये कंप्लीट झालेलं असणार. तिसरं जे अंतर आहेत राहिलेले 20 किलोमीटर 15 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्या. 15 × 15 5, 15 × 3 = 45, पुन्हा 5, 15 × 3 = 45, 1.33 तास लागले असणार. आता जर याची जर बेरीज करतो आहे टोटल टाइमची बेरीज किती येणार. 2 आणि 2 4, 66 + 33 किती आहे 99 बनतात, म्हणजेच काय येणार 1. सो 5 तास लागलेले असणार टोटल ते 60 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करायला. तर ॲव्हरेज स्पीड किती असणार त्याचा. ॲव्हरेज स्पीड टोटल डिस्टन्स आहेत आपला 60 आहे, टाईम किती आलेला आहेत 5 आहेत, 5 × 12 60 म्हणजे 12 किलोमीटर प्रति तास हे काय असणार त्याचा स्पीड असणार, ॲव्हरेज स्पीड. आन्सर ऑप्शन क्रमांक 1. अशा पद्धतीचा प्रश्न अँगलने सॉल्व केला तर प्रश्न सरळ सोप्या रीतीनं सुटून जातोय. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न. 1000 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 36 किलोमीटर वेगाने जात असता 1800 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म किती वेळात ती ओलांडेल. 1800 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहेत. ठीक आहे, एनिवे तुम्हाला माहिती आहे 1000 मीटर लांबीची रेल्वे आहेत, 1800 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहेत, डिस्टन्स आहेत 36 किलोमीटर तिचा वेग आहेत. 5/18 ने मल्टिप्लाय करायचं, कारण वेगा किलोमीटर प्रति तासामध्ये दिलेला आहे तर मीटर प्रति सेकंदमध्ये तो कन्वर्ट होऊन जाईल. = टाइम किती येणार 28 / 18 × 2 = 36, 5 × 2 = 10, 1 0 गेला म्हणजे 280 सेकंद त्याला लागतील. 1000 + 1800 2800, 2800 / 18 × 2 = 36, 5 × 10 2800 / 10, सो 1 0 गेला 280 सेकंद आहे ना. येस, पर्याय क्रमांक 4 हे आपलं आन्सर असेल 280 सेकंद. ठीक आहे, सर्वच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुमचे याच्यामध्ये या लेक्चरमध्ये कव्हर होऊन जाईल. खूप काही असं अवघड वगैरे नाही आहेत. जयाने 8 तासात 50 किलोमीटर अंतराचा प्रवास केला. त्यापैकी काही अंतर तिने ताशी 4 किलोमीटर याप्रमाणे पायी चालून कापले आणि काही अंतर ताशी 10 किलोमीटर याप्रमाणे सायकलने कापले. तर ते किती अंतर पायी चाललेली असेल. चालली म्हणजेच काय पायी चाललेली असेल. तर अशा पद्धतीच्या प्रॉब्लेममध्ये ॲलिगेशनने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. ॲलिगेशन मेथड अवसम आहेत, सुरुवातीला सांगायच्या वेळेस विसरून गेलेलो होतो, परंतु खूप सोपी आहे आणि सरळ ही मेथड आहे. ठीक आहे, ऑन फूट चाललेली आहेत ती किती काही अंतर तिने तशी 4 किलोमीटर पायी ऑन फूट तिचा वेग आहे 4 किलोमीटर प्रति तास आणि बायसिकलचा ज्यावेळेस जाते ती तिचा वेग किती आहे 10 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, आणि तिचे ॲव्हरेज जर्नी आहेत दोन्हीही मिळून तिने जर्नी किती तासामध्ये कंप्लीट केलेली आहे. जर्नी 8 तासामध्ये कंप्लीट केलेली आहे. तर तिचा ॲव्हरेज स्पीड किती असणार 50 / 8 किती येणार 8 × 48, 8 × 2 = 16, 8 × 5 = 40.
म्हणजे तिचं ॲव्हरेज स्पीड किती आलेलं असणार? ॲव्हरेज स्पीड असणार सर 6.25 किलोमीटर प्रति तास. कारण 50 किलोमीटर अंतर हे जे क्रॉस केलेलं आहे तिने 8 तासामध्ये क्रॉस केलेलं आहे. ते 8 तासामध्ये ते कशा पद्धतीने चालली? पायी चाललेली आहे 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने, सायकलनं चाललेली आहे 10 किलोमीटर प्रति तास या वेगाने. अशा पद्धतीनं तिने ते 50 मीटरची जर्नी कंप्लीट केलेली आहे. तर सरासरी वेग किती होता तिचा या प्रवासामधला? सरासरी वेग होता 6.25 किलोमीटर प्रति तास. टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम इक्वल टू ॲव्हरेज स्पीड. एकूण अंतर भागाकारामध्ये एकूण वेळ बरोबर सरासरी वेग. ठीक आहे. आता जो वेग आलेला आहे तो किती आलेला आहे आपला? 6.25. सो इथे लागते ॲलिगेशनची कन्सेप्ट. ॲलिगेशनच्या कन्सेप्टच्या माध्यमातून असल्या पद्धतीचे प्रश्न आपण सॉल्व्ह करतो आहेत. ही जी व्हॅल्यू असेल या दोनपैकी एका व्हॅल्यूपेक्षा मोठी असेल, एका व्हॅल्यूपेक्षा छोटी असेल. एक लक्षात घ्यायचं. ठीक आहे. 10 - 6.25 सो इथे येणार 3.75 आणि 6.25 - 4 इथे येणार 2.25 आणि इथे जो रेशो बनतो आहे तो एक लक्षात घ्यायचा, तो तासाचा रेशो असतो. तो तासाचा रेशो असतो. इथे जो रेशो फॉर्म होतोय तो तासाचा रेशो असतो आणि इथे जे असते ते आपलं स्पीड असतोय. आला का लक्षात? तिथे स्पीड असतोय. आता याच्यामध्ये एक पॉईंट हटवला, इथे पण पॉईंट हटवला, कारण दोन्ही ठिकाणी काय आहेत? 2 डिजिट नंतर पॉईंट आहेत. इथे पण 2 डिजिट नंतर पॉईंट आहेत, त्याच्यामुळे पॉईंट हटवला. तर रेशो इस्टॅब्लिश करत असताना याला 75 ने भाग जातोय. 75 त्रिक 225, 75 2 200 आणि 75 चौक 300, 75 5. सो 5:3 हा काय येणार? रेशो येणार. ठीक आहे. 5:3 हा रेशो कशाचा येतो? पायी चालल्याचा आणि सायकलने केलेल्या प्रवासाचा. पायी तिने 5 युनिट प्रवास केलेला आहे, तर 5 युनिट म्हणजे आपण तास म्हणूया, 5 तास प्रवास केलेला आहे. आणि बायसिकलनं तिने प्रवास केलेला आहे 3 तासाचा. ठीक आहे. फूट आणि बायसिकल जो प्रवास दिसून येतो आहे तो 5 आणि इथे 3. सो ऑन फूट एका तासाला ते किती किलोमीटर धावते आहेत? चालते आहेत. एका तासाला पायी तिने अंतर क्रॉस केलेलं आहे 4 किलोमीटर आणि सायकलने क्रॉस केलेलं आहे 10 किलोमीटर. आपल्याला म्हटलेलं आहे की पायी किती किलोमीटर चाललेलं आहे? 5 × 4 करणार. सो ते अंतर जे आहे ते 20 किलोमीटर चालले असणार. आणि इकडे 3 × 10 करणार. ती बायसिकलनी 30 किलोमीटर अंतर तिने क्रॉस केलेलं असणार. आलं का लक्षात? 30 किलोमीटर अंतर हे तिने बायसिकलने क्रॉस केलेलं असणार. ऑन फूट तिने क्रॉस केलेलं असणार 20 किलोमीटर अंतर. आणि आपलं इथे उत्तर काय पाहिजे? 20 किलोमीटर अंतर ती पायी चाललेली आहेत. शी ट्रॅव्हल ऑन फूट. हाऊ मच डिस्टन्स डिड शी ट्रॅव्हल ऑन फूट? तो ते किती आहेत? 20 किलोमीटर. 5 × 4. ठीक आहे. ओके. खूप काही असा अवघड प्रश्न नाही आहे. तिथे ॲलिगेशनची कन्सेप्ट आता ही सर्व गोष्टी मी लेक्चरमध्ये शिकवलेल्या आहेत आपल्या याच्या ॲपवरच्या. ठीक आहे. ते बघून घ्या. आणि यूट्यूबमध्ये ह्या सर्व गोष्टी कव्हर होऊन राहिलेल्या आहेत. सो त्याच्यामुळे बघितलं तर हे बेटर आहेत. ठीक आहे. 2 शहरादरम्यानच्या बस प्रवासासाठी 2 व्यक्तींना जे भाडे द्यावे लागते तेच त्या शहरादरम्यान एका व्यक्तीला लागणाऱ्या रेल्वे प्रवासाच्या 4/3 आहेत. ठीक आहे. रेल्वे प्रवासाच्या आणि हे बस. तर कंपॅरिझन कोणाशी होऊन राहिलेला आहे? रेल्वे प्रवासाशी होऊन राहिलेला आहेत. म्हणजे ऑब्व्हियसली जो बेस असेल तो रेल्वेचा असणार आणि हा जो 4 असणार तो बसचा असणार. आता हा जो आहे हा सिंगल 1 पर्सनसाठी, हा जो 4 आहेत हा 2 व्यक्तींसाठी आहेत. ठीक आहे. 2 व्यक्तींना जे भाडे द्यावे लागते तेच त्या शहरादरम्यान एका व्यक्तीला लागणाऱ्या रेल्वे प्रवासाच्या 4/3 आहेत. आला का लक्षात? ठीक आहे. रेल्वेचं भाडं एका व्यक्तीचं 3 युनिट आहे, तर बसचं भाडं एका व्यक्तीचं 4 युनिट आहे. 2 व्यक्तीचं 4 युनिट आहेत. ठीक आहे. या शहरादरम्यान 6 व्यक्तींनी बसने प्रवास केलेला आहे. 6 व्यक्तींनी जर बसने प्रवास केला असेल, 2 व्यक्तींसाठी जर 4 आले असेल तर 6 व्यक्तींसाठी ऑब्व्हियसली किती येणार? 12 येणार. 6 व्यक्तींसाठी ऑब्व्हियसली 12 येणार बाय बस आणि ट्रेन. आणि 8 व्यक्तींनी रेल्वेने प्रवास केला. एका व्यक्तीसाठी 3 असेल तर 8 व्यक्तींसाठी किती असणार? 24. 8 × 3 करणार. आता जे भाडं लागतं आहेत ते किती आहेत? ते आहेत त्यांना 1536 खर्च आला. तर शहरादरम्यान एका व्यक्तीसाठी लागणारे रेल्वे भाडं सांगणारी संख्या आपल्याला इथे निवडायची आहेत एका व्यक्तीसाठी. ठीक आहे. तर 12 व्यक्तीसाठी जर आता जर टोटल भाडं जे लागलेलं आहे ते आपल्याला 1536 लागलेलं आहे. 24 × 12 म्हणजे 24 + 12 किती येणार? 36.
जे 36 येत आहेत, सो अशा केसमध्ये आपण काय करणार, 1536 डिवायडेड बाय 36 करणार. आलं का लक्षात? 1536 डिवायडेड बाय 36 येणार. तर या शहरादरम्यान एका व्यक्तीसाठी रेल्वेला लागणारे भाडं आपल्याला इथे निवडायला सांगितलेलं आहे. आणि जे किती येत आहेत आपल्याला इथे 3 युनिट दिसून आलेलं आहेत. सो याचं जर मल्टिप्लिकेशन जर हे करतो म्हटलं तर हे येतात 48.66. ठीक आहे. 36 दुनी 72 दुनी 144, राईट, 144, 48.66 आणि मल्टिप्लाइड बाय 3 जर करतो तर आपल्याला हे मिळतात 128, सॉरी 128, 4 त्रिक 12, 8 त्रिक 24, 148. एक मिनटं. सहा 36 किंवा 12, 3 5 15, 3 1 3, 3 2 6, 12 चौक 48, 48 आणि 3 51, 12 त्रिक 12 2 24 आणि 42.66 येते. आणि 42.66 गुणेला जर आपण 3 केलेलं आहे तर 4 त्रिक 12, 3 2 6 आणि 66 गुणेला 3, 27 प्लस 128. सो 128 रुपये एका व्यक्तीला लागेल. तशामध्ये जेव्हा तो ट्रेनचा फेअर असेल तर ते ट्रेनचा फेअर किती येणार, 128. रेशो फॉर्म केला त्यांचा 24:12. 36 आला, 36 युनिटची वाले 1536, एका युनिटची वाले 42.66 आले. तर 3 युनिटची आपल्याला व्हॅल्यू काढायची होती. एका व्यक्तीचा प्रवास 3 युनिट्स आहे. आलं का लक्षात? 3 युनिटची व्हॅल्यू किती असणार, 42 गुणिले 66 इंटू 3 म्हणजे 128 रुपये एका व्यक्तीचं फेअर असणार. खूप काही असं अवघड वगैरे नाही आहे. ठीक आहे, थोडं कॅल्क्युलेटिव्ह आहे परंतु होऊन जातात. एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी 5 किलोमीटर प्रति तास वेगाने चालला तर तो 3 मिनिटे उशिरा पोहोचतो. जर तो 6 किलोमीटर प्रति तास वेगाने चालला तर तो 7 मिनिटे लवकर पोहोचतोय. तर त्याचे घर आणि कारखाना यातील अंतर किती किलोमीटर आहेत, राईट. सेम प्रश्न आपण डिस्कस केलेला होता सुरुवातीला कन्सेप्टमध्ये. ठीक आहे, आता आपण याला इथे कन्सिडर करणार आहोत. घरापासून 5 किलोमीटर तो या वेगाने जातो आहे, त्यावेळेला तो 3 मिनिटं उशिरा पोहोचतो आहेत. ठीक आहे, 3 मिनिटं उशिरा पोहोचतो आहेत. आणि जर तो 6 किलोमीटर वेगाने गेला तर तो 7 मिनिटं उशिरा पोहोचतो आहे. जेव्हा एक प्लस असेल एक मायनस असेल त्या केसमध्ये दोन्ही याची बेरीज करायची. म्हणजेच जे लेट जे दोघांमधला जो फरक आहे तो किती मिनिटाचा आहे, तो 10 मिनिटाचा फरक आहे. आणि इथे आपण 6 किलोमीटर 5 आणि 6चं काय घेणार, LCM घेणार. किती येतो आहे, 30 येतो आहे. 5 × 30, 6 × 5 = 30. इथे जर दिसून येतो आहे तो 1 तासामधला दोघांचा फरक दिसून येतो आहे, परंतु 1 तास बरोबर 60 मिनिट आहेत. तो काय म्हणतो, तो 10 मिनिटं दोघांच्या याच्यामधला फरक आहे लागणाऱ्या टाईममधला. 10 मिनिटं जर टाईम असेल, 60 नसून ते किती आहेत 10, म्हणजे 60ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 10 येणार, 1/6नी. तर या 30ला सुद्धा 1/6नी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे जे घर ते कारखाना जे अंतर असेल ते किती असणार, 5 किलोमीटर. 30 डिवायडेड बाय 30 इंटू 6 × 5 = 30. ठीक आहे, 5 किलोमीटर. आन्सर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असतं. बघा आयोगाने चुकी कशी केली, या प्रश्नामध्ये मराठीमध्ये ऑप्शनच नाही दिले, डायरेक्ट इंग्लिशमध्ये ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे. ऑलिम्पियाड समीकरण सोडवायला मिलोला 2 मिनिटे 38 सेकंद लागतात. जिलोला तेच गणित दुप्पट वेगाने करतोय. जिलो तेच गणित दुप्पट वेगाने. स्पीड जर वाढवला असेल, वेग जर दुप्पट असेल, स्पीडचा रेशो कसा आहे, तिथे स्पीडचा रेशो आहे 1, तर याच्या दुप्पट किती येणार, 2. म्हणजे हा कोण असणार, कोण, मिलो. आणि त्याच्यानंतर हा जिलो. मिलो 1 युनिट 1 मिनिटामध्ये सॉल्व करत असेल, सॉरी मिलोचा वेग जर 1 युनिट असेल, जिलोचा वेग किती असणार, ऑब्विसली 2 युनिट. आणि याचा जो टाइम आहे, कारण वर्क कसं आहे, सारखा आहे. ठीक आहे, जो आपलं जे दिलेलं आहे एक्झाम्पल ते कसं आहे, सेम आहेत. त्या सेमसाठी
2:1 हा काय बनणार, रेशो इनवर्स बनणार. कधी, जेव्हा डिस्टन्स म्हणा, जेव्हा वर्क कन्स्टंट असतं त्या केसमध्ये स्पीडचा रेशो हा टाईमच्या व्यस्त असतो. ठीक आहे, 2 इकडे घेऊन आलेला आहेत, 1 इकडे घेऊन आलेला आहे. किती लागतो आहे त्याला, मिलोला 2 मिनिटे 38 सेकंद. या 2 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 2 मिनिटे 38 सेकंद. म्हणजे 2ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 2 मिनिटे 38 सेकंद येईल. आता किंवा याचा हाफ करायचं, एका 2 युनिटची व्हॅल्यू 2 मिनिटे 38 सेकंद असेल तर एका युनिटची व्हॅल्यू किती असणार, 1 मिनिटे 19 सेकंद. म्हणजे या 2ला जेव्हा 1 मिनिट 19 सेकंदांनी मल्टिप्लाय केला तेव्हा त्यावेळेला आपल्याला 2 मिनिटे 38 सेकंद मिळणार. त्याच केसमध्ये रेशोच्या याही भागाला मल्टिप्लाय करायचं 1 मिनिट 19 सेकंद. तर आपल्याला इथे कडून येतात की जिलोला लागणारा जो टाईम किती आहे तो 1 मिनिट 19 सेकंद आहेत. आणि पुढे म्हटलेलं आहे गुलोला तेच सोडवायला जिलोपेक्षा 47 सेकंद जास्त लागतात. जो जिलो आहे तो 1 मिनिट 19 सेकंदामध्ये सॉल्व करतो आहे. जिलोपेक्षा 47 सेकंद जर लागलाच असेल तर गुलोचा टाईम किती असणार, ऑब्वियसली यार 1 मिनिट 19 सेकंदामध्ये 47 सेकंद ॲड करून टाकायचे. 9 7 16 6, 1 कॅरी फॉरवर्ड, 4 आणि 2 6, 66 सेकंद, 1 मिनिट 66 सेकंद, 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट, 1 अधिक 1 2 मिनिट, 2 मिनिट 6 सेकंद. ठीक आहे, इथून पण तुम्ही करू शकले असते. डायरेक्टली याचा टाईमचा हाफ करून घ्यायचं, कारण स्पीड कसा आहे जिलोचा जास्त आहे, दुप्पट आहेत, त्याच्यामुळे स्पीड वेळ कसं लागणार, बिलकुल त्याच्या अर्धा लागणार. आलं का लक्षात, 1 मिनिट 19 सेकंद. ठीक आहे, सोपं आहेत, सरळ आहेत, खूप काही असं अवघड वगैरे नाही आहे. म्हणून याचं आन्सर काय येणार, 2 मिनिटे 6 सेकंद. ओके, नेक्स्ट प्रश्न. आता हे बघा, एका गाडीच्या चाकाचा व्यास 3.5 मीटर आहेत. 2.2 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील. तर इथे फेरे विचारलेले आहेत. ठीक आहे, या केसमध्ये आपल्याला काय पाहिजे आहेत, चाकाचा सरकमफरन्स. ठीक आहे, सरकमफरन्स म्हणजेच काय, परिघच म्हणतात काय याला, परिघ, सरकमफरन्स इंग्लिशमध्ये म्हणतात. म्हणजे ही जी गोष्ट आहेत ना, ही गोष्ट किती, ही जी ग्रीन लाईन आहेत या ग्रीन लाईनने व्यापलेला एरिया आपल्याला म्हणतात, त्यालाच काय म्हणतात, सरकमफरन्स. ठीक आहे, हा आतमधला एरिया नाही, हा याला एरिया म्हणतोय. आणि ह्या ग्रीन लाईनने आखलेलं जे जेवढे काही दिसत आहेत पोर्शन, तो झाला आपला सरकमफरन्स. ठीक आहे, ते सरकमफरन्स आता आपल्याला व्यास दिलेला आहेत. सो त्याच्यासाठी पाय डी घेणार आपण. जर रेडियस जर दिला असला, व्यास हा जर दिला असला, त्रिज्या जर दिली असली तर काय केलेलं असतं, 2 पाय आर केलेलं असतं. आपल्याला डायरेक्टली डायमीटर दिलेलं आहेत म्हणून पाय डी घेऊन घेतलेलं आहे. ठीक आहे, एनिवे असो. तर 2.2 किलोमीटर अंतर म्हणजेच आपल्याला 2200 मीटर अंतर आहेत. आणि कारण चाकाचा व्यास तो मीटरमध्ये आहे तर अंतर किलोमीटरमधून मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. तर 2.2 किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे किती, 1000 मीटर. 2.2 किलोमीटर म्हणजे किती, 2200 मीटर. ठीक आहे, 2200 डिवायडेड बाय 3.5. ओके, जो सरकमफरन्स येतो आहे, जो व्यास दिलेला आहे तो आपल्याला 22/7 अशा पद्धतीने याला करावं लागेल. आता ठीक आहे, हा डेसिमल हटवून टाकायचा, वर 1 0 देऊन द्यायचा. 5 7 35, त्याच्यानंतर 22 1 22. तर हे किती येणार, 200 येतं आहे का. 1000 डिवायडेड बाय 5 म्हणजेच किती येणार, 200. सो 200 फेरे त्याला घ्यावं लागेल. ठीक आहे, आन्सर ऑप्शन क्रमांक 4 हे याचं उत्तर असेल. काय केलेलं आहे आपण, सरकमफरन्स काढलेला आहे. पायडी म्हणजेच 22/7 गुणिला 3.5 हा एका चाकाचा सरकमफरन्स आहे. 2200 मीटर आपल्याला जायचं आहे. हा 2200 मीटर जर आपल्याला जायचं असेल, डिवायडेड बाय 22/7 गुणिला 3.5 करणार, म्हणजेच आपल्याला मिळून येणार चाकाचे फेरे. एक चाक एवढे मीटर अंतर धावते आहेत. ठीक आहे, एक चाक एवढे मीटर. आता सपोज हे जर चाक आहे, या चाकाला जर इथपर्यंत जर न्यायचं असेल तर हे पर्टिक्युलर याचं सरकमफरन्सच्या दृष्टिकोनातून ते इथे येते. ओके, त्याचं हे टोक आहेत, हेच टोक असं फिरत फिरत पुन्हा इथे येईल.
आलं का लक्षात? ठीक आहे, त्याचं झालं आपला, त्याला काय म्हणता येईल, सर्कम्फरन्स, म्हणजे एवढं अंतर या चाकाने क्रॉस केलेलं आहे. हा झाला इथपर्यंतचा एक पूर्ण फेरी. आणि अशा आपल्याला 2200 मीटर अंतर हे क्रॉस करायचं आहे. तर अशा किती फेऱ्या होतील? एक फेरी इथपर्यंत आलेले, दुसरी फेरी इथपर्यंत, तिसरी फेरी इथपर्यंत, जे काही पर्टिक्युलर अंतर आहेत. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण सर्कम्फरन्स काढला 2200 मीटर डिवायडेड बाय सर्कम्फरन्स, आणि ते आलेलं आहेत आपला 200 फेरे त्याला लागतील. ठीक आहे, चला. तर अशा पद्धतीचं आपलं हे प्रॉब्लेम होतं. सगळ्याच्या सगळं टॉपिक इथे कंप्लीट केलेलं आहे. टाईम डिस्टन्स स्पीडचा कुठलाही कन्सेप्ट तुमची इथं सोडलेले नाही आहेत. जेणेकरून तुम्ही हे सेशन बघून गेले तर सर्व तुमचं ऑलमोस्ट कवर होऊन जाईल टाईम डिस्टन्स स्पीड या टॉपिकमधलं. ओके, ऑल द बेस्ट, चांगली तयारी करा.